आजच्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मंचावर आगमन होते। आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात। आपण सर्वांनी टाळ्यांनी या सर्व मान्यवरांचं स्वागत करूयात। ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय नामदार जयकुमारजी गोरे या ठिकाणी मंचावर आलेले आहेत। टाळ्यांचा आवाज तुमच्या उपस्थितीच्या प्रमाणामध्ये आला नाही आपल्याला। नमस्कार। दैनिक प्रभात वृत्तसमूह आयोजित आजच्या आदर्श सरपंच पुरस्कार 2025 या कार्यक्रमाला उपस्थित मंचावरील माननीय नामदार जयकुमारजी गोरे, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री, हिंदुस्तान फीड्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या पार्टनर माननीय मैथिली माने जोशी, दैनिक प्रभात पुणेचे व्यवस्थापकीय संचालक माननीय आनंद गांधी सर, कार्यकारी संपादक दैनिक प्रभात माननीय अविनाश भट सर, दैनिक प्रभात साताराचे निवासी संपादक माननीय श्रीकांत कात्रे साहेब, या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत ते सर्व सरपंच बंधू भगिनी, सर्व ग्रामस्थ, आपल्या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते। दळवी साहेब अगदी थोड्या वेळात या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहतील, त्यांचंही आपण त्यावेळेला स्वागत करूयात। पत्रमहर्षी वा.रा. कोठारी यांनी स्थापन केलेल्या दैनिक प्रभात हे वृत्तपत्र याची शतकाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे। वृत्तपत्र ते डिजिटल प्रभात ही सारी स्थित्यंतरं प्रभातनं आत्मसात केली आहेत। अर्थातच वाचकांचं प्रेम आणि हितचिंतकांचा स्नेह या बळावरच प्रभात आपलं स्थान टिकवू नये आणि विश्वासार्हता हे प्रभातचं बलस्थान। व्यापक समाजहित हाच विचार प्रभातच्या ध्येय धोरणामधून आपल्याला दिसून येतो। कुठलाही अभिनिवेश न बाळगता समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांसाठी सामाजिक उपक्रम आखण्यात प्रभातनं नेहमीच पुढाकार घेतलाय आणि यामध्ये खास करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रभात अभ्यासमाला, तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन, गुणी आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, त्यांचं पालकत्व, रक्तदान, वृक्षारोपण, महिला दिनी महिलांचा सन्मान अशा विविध उपक्रमांमधून प्रभातनं नेहमीच सामाजिक बांधिलकीचं भान जपलंय आणि जपलं जातंय। ग्रामीण भागातल्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे त्या गावचे सरपंच, या सरपंचांचा आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित करण्याचा उपक्रम प्रभातनं सुरू केलेला आहे आणि हाच आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा साताऱ्यात संपन्न होतोय। रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांचंही मंचावर आगमन झालेलं आहे। आपण सर्वजण टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूयात। या सर्व मंचावरच्या मान्यवरांचं आणि मंचासमोरच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणेसुद्धा अतिशय सुयोग्य असे लाभलेले आहेत। ग्रामविकासात आपल्या मंत्रालयाद्वारे चालना देणारे, समाजकार्य, शिक्षण आणि विकास यात मोठं कार्य करून ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरलेले ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय नामदार जयकुमारजी गोरे आजच्या कार्यक्रमाला आहेत। त्याचबरोबर लोकसेवेच्या कार्याला नवीन परिमाण देणारे, ग्रामवासियांशी थेट जोडलेले ग्रामविकासाचे समर्थक आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत। त्याचबरोबर पशुखाद्य क्षेत्रातल्या कामाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या हिंदुस्तान फीड्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी साताराच्या पार्टनर मैथिली माने जोशी याही मंचावर उपस्थित आहेत। याशिवाय प्रभातचे सर्व अधिकारीगण या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं स्वागत आणि सत्कार आता आपण या ठिकाणी करणार आहोत। खरं तर हे सर्व मान्यवर आपल्या कामामधून आपल्याला सुपरिचित आहेतच, मात्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपण त्यांचा परिचय करून घेऊयात। माण आणि खटावला विकासाभूमिक करणारे माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब भारतीय जनता पक्षाचे माण तालुक्याचे आमदार आणि आता ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडतायत। माण खटाव हा दुष्काळी तालुका आपल्या सर्वांना माहितीच आहे। त्याच्या विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेत। युवक चळवळ, सातारा जिल्हा मजूर फेडरेशन, समता शिक्षण संस्था, माण खटाव मुंबईकर रहिवासी संघ, आरोग्य शिबिरं अशा विविध समाजाभिमुख उपक्रमातून ते समाजाच्या विविध घटकांशी जोडले गेलेले आहेत। माण खटाव या दुष्काळी भागामध्ये हजारो सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभारून पावसाचं पाणी अडवण्याची किमया त्यांच्या मार्गदर्शनात घडली आहे। जे गटापूर, उरमोडी, तारळी, टेंभू या पाणी योजनांच्या पूर्ततेसाठी विक्रमी निधी उपलब्ध त्यांनी करून दिलाय आणि आंधळी योजनेची कामंही त्यांनी पूर्णत्वाला नेलेली आहेत।
माण खटाव तालुक्यात पक्के रस्ते, म्हसवड ग्रीन कॉरिडॉर अंतर्गत औद्योगिक वसाहत अशा अनेक विकास कामांमधून आपला ठसा माननीय नामदार गोरे साहेबांनी उमटवलाय आणि आज या मंचावर आपला सन्मान करण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत दैनिक प्रभात पुणेचे व्यवस्थापकीय संचालक माननीय आनंद गांधी सर यांनी करावा अशी मी विनंती करते. माननीय जयकुमार गोरे सरांचं स्वागत माननीय आनंद गांधी यांनी करावं अशी मी विनंती करते. आपण सर्वजण टाळ्यांनी या सत्काराला हे देऊयात. ग्रामविकासात अग्रेसर असणारे आपण सरपंच आणि याच मंत्रालयाचे सर्व गाडा हाकणारे माननीय मंत्री महोदय आज या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आपले दुसरे सन्माननीय अतिथी आहेत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी सर. ग्रामविकासामध्ये पथदर्शक असणाऱ्या दळवी पॅटर्नचे करते करविते अशी दळवी साहेबांची ओळख आहे. विभागीय आयुक्त म्हणून ते सेवानिवृत्त झालेत. भारतीय प्रशासकीय सेवेचे 1995च्या बॅचचे ते अधिकारी. आपल्या सेवा काळामध्ये नगर, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर त्यांनी काम केले आणि हे करत असताना अनेक नाविन्यपूर्ण योजना संकल्पित करून आणि नियोजित करून त्याची राज्यभर अंमलबजावणी त्यांनी केली आहे. यातल्या ठळक योजना म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव योजना, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, झिरो पेंडन्सी डेली डिस्पोजल आणि सध्या आपल्याला संगणकीकृत सातबारा मिळतो तो माननीय दळवी साहेबांच्या योगदानामुळेच. लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनासाठी माननीय दळवी साहेब यांनी विकसित केलेला झिरो पेंडन्सी डेली डिस्पोजल उपक्रम आज सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू केला गेला आहे. आणि अर्थातच हे सर्व करतानाच आपल्या मातीशी मूळ निढळ गावाशी असलेली नाळ टिकवून या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दळवी साहेब तिथल्या ग्रामस्थांसह कार्यरत आहेत. सत्व फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून ग्रामीण विकासामध्ये ते कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी म्हणून माननीय राज्यपालांनी त्यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर पुणे महापालिकेची वारसा जतन समिती स्पर्धा परीक्षा अभ्यास गट याचे ते अध्यक्ष आहेत. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक तर ते आहेतच, शिवाय अनेक अधिकाऱ्यांचेही मेंटॉर आहेत. असे प्रशासन, शिक्षण, ग्रामविकास या सर्वच आयामात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी असणारे माननीय दळवी साहेब त्यांचा सत्कार आत्ताच माननीय आनंद गांधी सरांनी केलेला आहे. यानंतर आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक असणारे हिंदुस्तान फीड्स या कंपनीच्या पार्टनर माननीय मैथिली माने जोशीही या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. पशु आहारविषयक तांत्रिक शिक्षण आणि व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक व्यवस्थापकीय शिक्षण त्यांनी अमेरिकेत पूर्ण केले आणि मुंबईच्या SP जैन संस्थेतून पदव्युत्तर शिक्षणही त्यांनी घेतलेले आहे. देशात आणि परदेशात पशुखाद्य क्षेत्रात कामाचा मोठा अनुभव त्यांना आहे. 2017 सालापासून त्या हिंदुस्तान फीड्समध्ये सक्रिय आहेत. आधुनिक कार्यपद्धती, नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवलेत. कंपनीची मूल्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान त्यांनी दिलंय आणि अगदी लहान वयापासूनच व्यवसायाचं बाळकडू त्यांना मिळालेलं आहे. त्यांचं आणखी एक वेगळं पाऊल म्हणजे मैथिली मॅडम आणि त्यांचे सहचर डॉक्टर आनंद जोशी यांनी 2021 पासून लिव्हस्ट्रॉंग फिजिकल थेरपी अँड रिहॅब नावाचं ट्रीटमेंट सेंटर सुरू केलं आहे. आपल्या स्वतःच्या उदाहरणातून त्या त्यांच्या सहकार्यानं आणि नवीन पिढीला सतत प्रेरणा देत असतात आणि त्यांची उपस्थिती अर्थातच इथं जमलेल्या सर्वांना सुद्धा ऊर्जा देणारी आहे. त्यांचंही स्वागत माननीय आनंद गांधी सरांनी करावं अशी मी विनंती करते. माननीय मैथिली माने जोशी यांचं स्वागत माननीय गांधी सर यांनी करावं ही विनंती आहे. धन्यवाद सर्वांना. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला ज्यांचं सहकार्य महत्त्वपूर्ण असं लाभलेलं आहे ते आजच्या या वितरण सोहळ्याचे प्रायोजक त्यांचा सत्कार यानंतर आपण करणार आहोत. आपल्या आजच्या आदर्श सरपंच पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत हिंदुस्तान फीड्स ही कंपनी. त्याच्या माननीय अवंतिकाताई माने यांना मी विनंती करते की आपण मंचावर यावं.
गेल्या 38 वर्षांपेक्षा अधिक काळ गुणवत्तापूर्ण पशुखाद्य उत्पादनातून दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी हिंदुस्तान फीड्स कार्यरत राहिलेले त्यांचा सत्कार या ठिकाणी माननीय नामदार जयकुमार गोरे साहेबांनी करावा अशी मी विनंती करते. त्यांचे एक नवीन प्रॉडक्ट या ठिकाणी लॉन्च केलं जाणार आहे. त्याविषयी थोडक्यात मी आपल्याला माहिती देते. पशुधनाच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रशुद्ध पूरक आहारांची मालिका नवहीन टेक्नॉलॉजीज या शाखेअंतर्गत आज शेतकऱ्यांच्या सेवेत आणली जाते आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायाला वृद्धिंगत करणाऱ्या महत्त्वाच्या उत्पादनांचं अनावरण आज या ठिकाणी केलं जाते. या ठिकाणी जे मान्यवर आहेत आपले माननीय गोरे साहेब, दळवी साहेब आणि सर्व मंचावरील मान्यवर यांना विनंती की आपण हे प्रॉडक्ट लॉन्च करावं. हे प्रॉडक्ट्स वैज्ञानिक दृष्टिकोन, स्थानिक गरज आणि आधुनिक संशोधनाच्या आधारे विकसित करण्यात आली आहेत. याची काही वैशिष्ट्ये सांगायची झाली तर दुग्ध उत्पादनात SNF आणि फॅटमध्ये वाढ, पचनक्रिया सुधारते. जनावरांच्या आहारातल्या अफ्लाटॉनिक सारख्या विषारी घटकांपासून याचं संरक्षण, आम्लता रोखणं, जनावरातला स्तनदाह, उष्माघात, फॅटी लिव्हर यापासून ही प्रॉडक्ट्स लढायला मदत करत असतात. प्रजनन, रोगप्रतिकारक शक्ती जनावरांमधली वाढत असते आणि याचबरोबर अत्यंत प्रभावी असं फॉर्म्युलेशन जनावरांच्या शरीरात पोषणमूल्य सहजरित्या शोषली जातील अशा प्रकारे याची निर्मिती केली गेली आहे. हे प्रॉडक्ट्स या ठिकाणी आता मान्यवरांच्या हस्ते अनावरण केलं जाते. अर्थातच ही उत्पादनांचं लॉन्चिंग म्हणजे नव्या युगाचा आरंभ आहे. नवहीन टेक्नॉलॉजीज हा गुणवत्ता, विश्वास आणि कार्यक्षमतेसाठी ओळखला जाणारा ब्रँड आहे आणि हीच ओळख दुग्ध व्यवसायाच्या उन्नतीचा मैलाचा दगड ठरेल. हे नक्की सर्व शेतकऱ्यांसाठी ह्या प्रॉडक्ट नक्कीच उपयोगी ठरेल. धन्यवाद. यानंतर आपले आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रायोजक आहेत हॉटेल चंद्रविलास सातारा. याच्या वसंत जोशी यांनी मंचावर यावं अशी आपल्याला विनंती करते. वसंत जोशी, गणेश जोशी आपण मंचावर यावं ही आपल्याला विनंती आहे. सातारकरांना सुपरिचित असं हॉटेल चंद्रविलास. मिसळ म्हटलं किंवा फरसाण म्हटलं की लगेचच डोळ्यासमोर येणार आहे नाव. साताऱ्याबरोबरच कराड, कोरेगाव, पुण्यातही आता चंद्रविलासच्या शाखा आहेत आणि चंद्रविलास म्हणजे सातारकरांच्या जिव्हाळ्याचं ठिकाण. विविध सामाजिक उपक्रमांनाही चंद्रविलासचं नेहमीच सहकार्य असतं आणि आजच्या या सोहळ्यातही ते आपल्या सोबत आहेत. हॉटेल चंद्रविलासच्या माननीय वसंतराव जोशी यांचा सत्कार या ठिकाणी माननीय गोरे साहेबांच्या हस्ते केला जातोय. या दोघांच्याही बहुमूल्य सहकार्यामुळेच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होतोय, होऊ घातलेला आहे. या प्रायोजकांना मनापासून धन्यवाद देऊयात आणि या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळताना दैनिक प्रभात साताराचे निवासी संपादक माननीय कात्रे साहेबांना मी विनंती करते की आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि ज्यांनी त्यांचं स्वतःचं निडळ हे गाव स्वच्छ ग्राम म्हणून खूप प्रयत्नपूर्वक तिथं वेगवेगळे प्रयोग राबवले असे चंद्रकांत दळवी सर, दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक माननीय आनंद गांधी, दैनिक प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भट, हिंदुस्तान फीड्सच्या मैथिली माने जोशी, तसंच अवंतिका माने, चंद्रविलासचे वसंत जोशी आणि सभागृहामध्ये असणारे सगळे मान्यवर, दैनिक प्रभातच्या वतीनं मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 1931 स्थापन झालेलं हे दैनिक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही, स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर सुराज्य होण्यासाठी
दैनिक प्रभातनं मोलाचा वाटा उचललेला आहे. आपल्याला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आठवत असेल, त्या चळवळीमध्येही दैनिक प्रभातनं महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. आणि त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरही महाराष्ट्राचा विकास व्हावा, सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रभातनं आपली भूमिका कायम ठेवलेली आहे. दैनिकाच्या अग्रलेखातून लेखांमधून प्रबोधन करण्याबरोबरच समाजाचा विकास कसा होईल, समाजामध्ये सुधारणा कशी होईल यासाठी सातत्यानं दैनिक प्रभातनं प्रयत्न केलेले आहेत. पुण्यामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दैनिक प्रभातचा नेहमीच ठसा राहिलेला आहे आणि सामाजिक उपक्रमांमध्येही चांगला सहभाग राहिलेला आहे. या पुण्यातल्या दैनिकाची 6 वर्षापूर्वी साताऱ्यामध्ये सातारा आवृत्ती सुरू झाली आणि तेव्हापासून सातारा जिल्ह्यातलं वार्तांकन, सातारा जिल्ह्यातले सगळे विषय प्रभातमध्ये कसे असतील असे प्रयत्न सुरू झाले आणि त्यामुळं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सगळ्या क्षेत्रातली माहिती दैनिक प्रभातमध्ये विस्तृतपणे येत असते. शैक्षणिक उपक्रमांनाही दैनिक प्रभातमध्ये चांगलं स्थान दिलं जातं. या पद्धतीनं ही वाटचाल सुरू असताना केवळ वर्तमानपत्रातनं प्रबोधन करण्यापेक्षा समाजामध्ये सहभागी होऊन समाजाबरोबर काही कार्यक्रम, उपक्रम राबवून समाजासाठी काहीतरी करण्याचं एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभातनं वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आणि त्यातून प्रभातची एक वेगळी वाटचाल सुरू राहिली. रोजचं आपलं वर्तमानपत्राचं काम सुरू असतं, त्याचबरोबर आत्ताचं ज्या आधुनिक युगामध्ये डिजिटल जग सगळं झालेलं आहे, त्या डिजिटल माध्यमातून सुद्धा डिजिटल प्रभातची एक वेगळा लौकिक डिजिटल प्रभातनं मिळवलेला आहे. आणि हे काम करत असतानाच समाजासाठी वेगळे उपक्रम प्रभात राबवत असतं. प्रामुख्यानं 10वीचा अभ्यासक्रम प्रभातनं दिला. ज्या वेळेला 40 वर्षापूर्वी शिक्षणामध्ये एवढ्या सुविधा नव्हत्या किंवा मार्गदर्शनाच्या सुविधा नव्हत्या, त्यावेळेला प्रभातनं 10वीचा अभ्यासक्रम सुरू केला. त्यातनं अनेक विद्यार्थी पुढं चमकले आणि ते आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. शिष्यवृत्तीचा एक उपक्रम प्रभातनं सुरू केला आणि समाजामध्ये शिकताना आर्थिक अडचणी खूप असतात विद्यार्थ्यांना, त्यावेळेला प्रभातनं त्यांना मदतीचा हात दिला आणि त्यांच्या शिक्षणासाठी ते मदत केली जाते. महिला आणि मुलींसाठीही वेगवेगळे उपक्रम प्रभातच्या वतीनं राबवण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्यानं नारी सन्मान हा एक उपक्रम आहे, ज्यामध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून नारी सन्मान पुरस्कार सोहळा पुण्यामध्ये होतो. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन दिलं जातं. त्याचप्रमाणे आपण सरपंच पुरस्कार हा गेल्या वर्षी सुरू केला. साताऱ्यातला हा दुसरा उपक्रम आहे सरपंच पुरस्काराचा. आमचे जे प्रतिनिधी असतात प्रत्येक तालुक्यामध्ये, त्या तालुक्यांमधून हे उत्कृष्ट काम करणारे सरपंच निवडले जातात आणि त्यांची माहिती सगळ्या समाजाला व्हावी म्हणून त्या संदर्भातले लेख डिजिटल मीडियावरनं सुद्धा त्यांना प्रसिद्धी दिली जाते आणि एक चांगला त्यांचं जे काम आहे ते समाजासमोर यावं आणि अनुकरणीय असं काम समाजाला समजावं म्हणून हा उपक्रम आपण राबवतो. आज या ठिकाणी जे मान्यवर आहेत त्यांच्या हस्ते या आदर्श सरपंचांचा गौरव होणार आहे. या सगळ्या सरपंचांचं मी अभिनंदन करतो आणि ग्रामविकासाचं काम असंच यापुढे गतीनं सुरू राहो आणि आपला जिल्हा विकासाच्या बाबतीत कुठेही मागं राहणार नाही याबाबतची खात्री मला आपल्या सगळ्यांच्या कामावरनं वाटते. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कात्रे साहेब. दैनिक प्रभातच्या आजवरच्या कामगिरीचा त्यांनी लेखाजोखा घेतला आणि अर्थातच साताऱ्याचा प्रभातचा चेहरा म्हणजे आपल्याला कात्रे साहेब म्हणतात, साताऱ्यातल्या सर्व घडामोडींना ते योग्य ते स्थान देत असतात. आपल्याला धन्यवाद देते. आणि आता आपण वळतो आहोत ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत त्या आदर्श सरपंच पुरस्कार वितरण सोहळ्याकडे. महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला हा संदेश आपल्याला जवळपास 100 वर्षांपूर्वी दिला आहे आणि आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही गावांचं आणि खेड्यांचं महत्त्व सांगताना म्हटलेलं होतं की शहराचा विकास हे प्रगतीचं चिन्ह असलं तरी खऱ्या भारताचं सामर्थ्य गावाच्या सक्षमीकरणात दडले.
थोडासा आपण कार्यक्रमामध्ये बदल करतोय. आपले आजचे मान्यवर अतिथी आलेले आहेत. माननीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे सर. मंत्री महोदय आहेत. अर्थातच कामाचा खूप व्याप आहे, पण त्यातूनही आपल्यासाठी वेळ काढून ते आलेले आहेत. तर त्यांचं मनोगत सुरुवातीला आपण ऐकणार आहोत. ते आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत. मी गोरेसाहेब आपल्याला विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज प्रभात ग्रुपच्या वतीनं, दैनिकाच्या वतीनं आपल्या सातारा जिल्ह्यातील आदर्श सरपंच, ज्या सरपंचांनी स्वतःच्या गावामध्ये विकासाच्या माध्यमातून सशक्त गाव बनवण्याचा प्रयत्न केला, अशा आदर्श सरपंचांचा सत्कार सोहळा आज या ठिकाणी प्रभातच्या माध्यमातून होतोय. मी प्रभातला मनापासून धन्यवाद देईन, त्यांचं मनापासून कौतुक करेन. आपण एक समाजाचा आरसा म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच लोकांच्या पाठीशी आपण असता. सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आता कात्रे साहेब बोलताना सांगत होते, आम्ही विद्यार्थ्याच्या पाठीशी कसं ठामपणे उभं राहतो आणि विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये कशा राबवतो, या पद्धतीची भूमिका कात्रे साहेबांनी आत्ता मांडली. तो खास करून या प्रभात दैनिकाच्या माध्यमातून होत असलेला हा कार्यक्रम, आदर्श सरपंच पुरस्कार, सगळे सरपंचाचं मी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यात पहिलं कौतुक करतो प्रभात दैनिकाचं आणि त्यासोबत या दैनिकाचे सर्वेसर्वा आणि व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय आनंदजी गांधी यांच्या एकदा टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनीच त्यांचं कौतुक या निमित्तानं करतो. आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि ग्रामविकासामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं आहे ते सन्माननीय चंद्रकांत दळवीजी, हिंदुस्तान फीड्सचा पार्टनर सन्माननीय मैथिली माने. एक खूप चांगलं नाव हिंदुस्तान फीड्सनं आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं आहे. खास करून शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं योगदान हे हिंदुस्तान फीड्स देत असतं. त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं खूप मोठं योगदान आजच्या या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत करतो. दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांतजी कात्रे, गांधीसाहेब कात्रे साहेबांचे माझे खूप जुने संबंध आहे. ते प्रभातला होते तेव्हा आता आहेत, ते प्रभातला नव्हते तेव्हाही माझे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. माझ्या राजकीय जीवनातले चढ उतार कात्रे साहेबांनी खूप जवळून बघितलेले आहेत आणि त्याचे खूप साक्षीदार आहेत. त्याचे कायम ॲनालिसिस पण त्यांनी केलेलं आहे माझ्या राजकीय जीवनाचं. त्यामुळं ते सन्माननीय कात्रे साहेबांचा खूप आग्रह होता. वास्तविक आज कार्यक्रमाला माझी काय पंचायत आता मला सांगता येत नाही आहे. एक कार्यक्रम पुण्यात आहे, एक कार्यक्रम जतमध्ये आहे, एक कार्यक्रम मतदारसंघामध्ये आहे. काल मी दिल्लीत होतो, सगळी गडबड चालू आहे. पण कात्रे साहेबांचा कार्यक्रम चुकवणं मला शक्य नव्हतं, म्हणून बाकी सगळ्या कार्यक्रमाच्या मध्ये खास करून या कात्रे साहेबांचा या प्रभातच्या कार्यक्रमाला या ठिकाणी येता आलं. या निमित्तानं दैनिक प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भटजी या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती भीमराव काका, दैनिक प्रभातचे सर्व स्टाफ, पत्रकार, माजी जिल्हा परिषद सदस्य इथं आहेत अनेक, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. सेवानिवृत्त आमचे डेप्टी शिव गारे साहेब या ठिकाणी आहेत आणि अर्थातच इथं उपस्थित असलेले सगळे पुरस्कार प्राप्त, कर्तृत्ववान, आपल्या गावामध्ये गाव सक्षम करण्यासाठी काम करत असलेले सगळेच माझे सरपंच सहकारी आणि प्रभात ग्रुपचे सगळे पत्रकार, सगळे अधिकारी आणि सगळेच या ठिकाणी जिल्ह्यातनं उपस्थित असलेले
सगळे शेतकरी बांधव, सगळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले सगळेच सर्व मान्यवर उपस्थित आहेत, आमच्या लाडक्या बहिणी काही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा प्रभातला मनापासून धन्यवाद देतो आणि आपलं मनापासून कौतुकही करतो. मी आत्ता गांधी साहेबांशी बोलत होतो आणि गांधी साहेबांनी मला खूप प्रभातच्या जुन्या आठवणी मला सांगितल्या. असे गांधी साहेब, मला काय प्रभातचा फार इतिहास माहिती नाही, मी खरं बोलणारा माणूस आहे, तर मला उगाचच माहिती आहे म्हणून अधिकचं काही वेगळं सांगणार नाही, पण मला इतिहासाबद्दल माहिती नाही. आता प्रभात खूप चांगलं काम करते, एक समाजाचा आरसा म्हणून काम करते, पण हे करत असताना आपण प्रभात ही एक चळवळ आहे, जी विचाराची चळवळ आहे, जी गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या पंजोबांच्यापासून ही विचारांची चळवळ चालू आहे. स्वातंत्र्य चळवळीपासूनचा इतिहास या चळवळीला आहे. त्यानंतर आपण बघतो की अलीकडच्या अगदी स्वतंत्र आपलं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासूनचा जो सगळा संघर्ष आहे या प्रभातनं पाहिलेला आहे, केलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये स्वतः भागही घेतलेला आहे. अशी ही वैचारिक व्यवस्था आज आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी काम करते, याचा मनापासूनचा आनंद आम्हा सगळ्यांनाच आहे. खूप शिकता येतं आणि खास करून माझ्यासारखा जर सामान्य माणूस गांधी साहेब, आता मी आज ठीक आहे तुम्ही माझं कौतुक करताय, ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत, बाकी सगळं आहे, पण माझा इतिहास भूगोल काही नाही आहे साहेब. आज तुम्ही प्रभात आजोबा पंजोबांचा इतिहास सांगितला, मला आईवडिलांनी जन्म दिला हा माझा इतिहास आहे आणि त्याच्या पुढे जाऊन इतिहासाचा विचार केला, मी एका शेतकऱ्याचा, एका रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आहे, याच्या पलीकडचा मला इतिहासच नाही आहे. आणि या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपण ही लढाई उभी करणं आणि ह्या लढाईमध्ये प्रस्थापितांच्या, राजे महाराजांच्या एवढ्या सगळ्या एवढ्या मोठ्या प्रभाव क्षेत्रामध्ये माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला मुलगा यावं, राजकारणामध्ये जिल्हा परिषद सदस्य व्हावं, लगेच आमदार व्हावं, एकदा दोनदा तीनदा चारदा आमदार व्हावं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा आता ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी माझ्या पक्षानं आणि खास करून माझ्या नेतृत्वानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला दिली आणि हा प्रचंड संघर्षाचा कालखंड आहे. अशी एकही निवडणूक नाही की जयकुमार गोरेला संघर्ष करायला लागला नाही, एकही व्यवस्था अशी नाही की जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला नाही आणि मग निवडणूक लागली नाही. अलीकडं आमच्या लोकांना कळतं की जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे निवडणूक आलेली आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आता आहे. अगदी मंत्री झाल्यावर सुद्धा म्हणजे त्यातनं सुट काय मला नव्हती. तर ठीक आहे, शेवटी या सगळ्या संकटाच्या छातीवर उभा राहून पुढं मार्ग काढत काढत पुढे गेलो. म्हणून माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला मुलगा आज आपल्या समोर जेव्हा राजकीय वयाचा विचार केला साहेब, तर 50चा झाल्यानंतर राजकारणाचं खरं वय चालू होतं. 50चा झाल्यावर युवा नेता हे विरुद्ध आमच्या राजकारणामध्ये लागतं. 50 वर्षाचा असला की युवा नेता, पण अजून मला 50 व्हायचे आहेत. मला अजून 50 व्हायचे आहेत. मी 4 वेळा आमदार आहे, आता ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, एकदा जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यामुळे परमेश्वरानं मला खूप दिले. मला संघर्षातनं दिला असेल, माझ्या पक्षानं दिला असेल, परमेश्वरानं दिला असेल आणि खास करून या सातारा जिल्ह्यातल्या जनतेनं, माझ्या मानखटावच्या जनतेनं मला भरभरून दिलं आहे आणि त्यातनं उतराई व्हायचा मी प्रयत्न आज या निमित्तानं करत असतो. लोकांची सेवा करतो. आमचे दळवी साहेब इथं आहेत. मानखटाव साहेब, तुम्हाला माहिती आहे मानखटावचा इतिहास. ज्या मानखटावमध्ये जानेवारी महिना आला की पिण्याच्या पाण्याचा संघर्ष चालू होतो. या लोकांना पाणी आमच्याकडं येऊ शकतं किंवा पाणी येईल ही भावना लोकांच्यातनं संपलेली, मेलेली भावना की आम्ही दुष्काळी आहोत, इथं पाणी येऊ शकतं, ही भावनाच आमच्या लोकांच्या मनात मेलेली भावना होती. किंबहुना ठासून ठासून या लोकांच्या मनावर असं बिंबवलेलं होतं की इथं पाणी कधी येऊ शकत नाही, पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येऊ शकत नाही, तेव्हा आम्ही कायम दुष्काळी आहोत. या लोकांची मानसिकता तयार झालेली होती. तेव्हा दळवी साहेब, कारण त्याला असं होतं की ठासून ठासून झालं, परंतु त्याचा परिणाम हा झाला की पाण्यासाठी खूप मोठी चळवळ आपल्या भागात कधीच उभी राहिली नाही. कधीच पाण्यासाठी खूप मोठं आंदोलन, खूप मोठी चळवळ उभी राहिली असं कधीही घडलं नाही.
कारण त्याला मानसिकता तशी तयार झालेली होती की आमच्याकडं हे येणारच नाही. म्हणजे अशा भागातनं साहेब गांधीसाहेब मी सुरुवात केली. पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं म्हणणारं नेतृत्व या ठिकाणी झाली. पण आज मला सांगायला अभिमान आहे, पाण्याची चळवळ आपण तर केली साहेब. आपण आपल्या गावापासून सुरुवात केली, आम्ही आमच्या तालुक्यात मतदारसंघापासून सुरुवात केली आणि त्यातून जलसंधारणाचं प्रचंड मोठं काम झालं असेल, प्रचंड काम केलं. आणि मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये मान तालुक्या एवढं, खटाव तालुक्या एवढं जलसंधारणाचं काम कुठं झालं असं मला वाटत नाही. एवढं काम आम्ही अगदी वॉटर कपपासून जलयुक्त शिवारपासून सगळ्या स्पर्धामध्ये आम्ही सातत्य ठेवलं आणि खूप मोठं काम आम्ही उभं केलं. पण आज मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या तालुक्यात तुळशी बारशीच्या लग्नाला साहेब ऊस मिळत नव्हता, तुळशी बारशीच्या लग्नात आपण ऊसाचं ऊस लावतो ना त्या पूजेला, तो ऊस मिळत नव्हता. कुठून तरी बाहेरून ऊस आणून आम्हाला तुळशी बारशीच्या लग्नाची पूजा करायला लागायची. त्या तालुक्यात साहेब 5 साखर कारखाने आज माझ्या मतदारसंघात आहेत आणि 5 साखर कारखान्याला पुरेल एवढा ऊस, आणखीन 5 साखर कारखान्याला पुरेल एवढा ऊस आमच्या मानखटावच्या मातीत आज तयार होतो. आणि खूप मोठं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये झालेला बदल आपण सगळेजण अनुभवता. आणि आज माझी शेवटची म्हणजे पाण्या प्रश्नावर मी सांगितलं, आता माझी निवडणूक झाली, मी माझ्या खटाव मानच्या जनतेला शब्द दिला आहे, पाणी प्रश्नावरची ही शेवटची निवडणूक आहे. इथून पुढं पाणी प्रश्नावर कधीही मत मागायला येणार नाही. तर राहिलेला 25-30% आमचा जो भाग आहे जिथं पाणी अजून पोचलं नाही त्याचंही काम साहेब आता सुरू झाले. आम्ही ते येणाऱ्या 3-3.5 वर्षामध्ये संपेल. आणि दळवीसाहेब, बोतं आणि वारुगड ही 2 गावं जर सोडली जिथं डोंगरावर आहेत, अशी 2-3 गावं सोडली तर असं एकही गाव माझ्या तालुक्यात राहणार नाही की जिथं शेतीला पाणी पोचलं नाही. आणि असं काम या भागात उभं राहिलं, संघर्षातनं उभं राहिलेलं हे काम आहे. त्यामुळे मी आज मला सांगायला मनापासून आनंद होतो, म्हणजे ज्या मी आमदार झालो तेव्हा माझ्या तालुक्यात 80% गावांना रस्ताच नव्हता. तिथून सुरू झालेला संघर्ष, एसटीच जात नव्हती, डांबर आमचं फक्त 2च रस्त्यानं बघितलं होतं. अशा भागात सुरुवात झालेली. आज माझ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा विकासाच्या कामावर चर्चा होती तेव्हा मान खटावमध्ये काम होतं तसं माझ्या भागात झालं पाहिजे सांगायची वेळ आज जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यावर मतदारसंघावर येते. अशा पद्धतीचं काम उभं राहिलं. मी एवढ्यासाठी सांगतो सर, माझी ओळख प्रचंड संघर्षातून उभं राहिलं आणि आज या ठिकाणी येतो. मला आनंद आहे की आज आमचे हे सगळे सरपंच, मी ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय आणि सरपंच हा ग्रामव्यवस्थेचा कणा आहे. गावखेड्यांचा विकास झाला तर जिल्ह्याचा, तर तालुक्याचा, तर राज्याचा, तर देशाचा विकास होऊ शकतो. त्यामुळं गावाचा विकास ही सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि गावाच्या विकासासाठी सरपंच हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. आणि त्या सरपंचाचा सन्मान आपण या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यापेक्षा दुसरं सर्वोत्तम गाव ग्रामीण विकासाच्या दृष्टीनं असू शकत नाही. कारण शेवटी आपण सगळेजण पाहतो की जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो तेव्हा जेव्हा आपण त्याच्या पाठीवर थाप मारतो त्याचा छाती अजून फुगते, अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा त्याच्यामध्ये येत असते आणि त्याचं ते बळ देण्याचं काम आपण या माध्यमातून हातामध्ये घेतलेलं आहे. मला आनंद आहे की अनेक चांगली गावं, अनेक चांगलं काम झालेली गावं आजही आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत. राज्यामध्ये खूप चांगली कामं आहेत. म्हणजे अगदी हिरवे बाजारपासून सुरुवात केली, अगदी अण्णा हजारेच्या राळेगण सिद्धीपासून सुरुवात केली तर त्याच्या तोडीचं किंबहुना त्याच्यापेक्षा अधिकचं काम करणारे आमचं निडळ गाव असेल, अशी अनेक गावं आहेत की जी त्याच्याहीपेक्षा सर्वोत्तम काम करणारी गावं आज आपल्याकडं आहेत. आणि काही गावं अशी आहेत रवीसाहेब, कदाचित त्या गावांना प्रसिद्धी मिळाली नसेल, कदाचित त्या गावाचं नाव राज्याच्या पटलावर आलं नसेल, पण सर्वोत्तम काम झालेली अशी अनेक गावं आहेत की ती कधीही पुढे आलेली नाहीत. त्यांना कधी ते व्यासपीठ त्या गावांना मिळालं नाही. अशा पद्धतीची गावं आज या भागामध्ये काम करतात. राज्यामध्ये काम करणारी गावं आजही आपण बघतो. त्यामुळं हेच व्यासपीठ आहे. आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्या सरपंचाचा सन्मान सत्कार करताय. मला आपल्याला सांगायला मनापासून आनंद होतो. इथं बसलेले बरेचसे सरपंचाचे चेहरे माझ्या ओळखीचे आहेत. कारण साहेब, चांगलं काम करणारा माणूस माझी भेट झाली नाही असं अभावानच असू शकतं. काही एका दुसरं सोडलं तर चांगलं काम करणाऱ्याची माझी कायम भेट होत असते. आणि यातून त्यांनी जे काम गावागावात उभं केलेलं आहे, एक सरपंच गावात काय करू शकतो याची जाणीव मला आहे. जी व्यवस्था त्याच्या पाठीशी उभी राहिली तर सरपंच किती चांगलं काम करू शकतो याचं अनेक गावाचं उदाहरण आहे.
म्हणजे आता वॉटर कपच्या वेळी साहेब तुम्ही तर साहेब आयुक्त होता, कलेक्टर होता, आपल्याकडे त्या व्यवस्था होत्या, आपल्याकडे तुम्हाला त्याची ज्ञान होतं आणि आपल्याला सगळ्याच गोष्टी आपल्याकडे होत्या. पण आमचं टाकेवाडीसारखं गाव आपण बघितलं असेल, टाकेवाडीसारखं गाव आपण बघितलं असेल, जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली साहेब, तर तिथं म्हणजे पासून सुरुवात होती, बाकी पुढं काही विषयच नव्हता. मग पासून आता कुठंपर्यंत पोचायचं होतं, पण ते आम्ही सुरुवात केली. आज आपण बघत असाल की जलसंधारणामध्ये ज्या सर्वोत्तम कामं झालेली काही गाव आहेत त्याचे आमचं टाकेवाडी आहे. सगळ्याच व्यवस्थेबद्दल बदललेलं टाकेवाडी आपण बघितलं असेल. आपण आमच्या तालुक्यातले असे अनेक गावं आहेत, किंबहुना जिल्ह्यातले असे अनेक गावं आहेत की त्या सगळ्या गावामध्ये खूप चांगलं काम झालं आहे. आता मी जलयुक्त शिवारची चळवळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उभी केली, पण चळवळीचे जनक साहेब मान तालुका आहे. मान तालुका त्याची चळवळीचा जनक आहे. म्हणजे कदाचित निडर असेल, कदाचित आपण उभं केलेलं काम असेल, अगदी साखळी सिमेंट बंधाऱ्याचं काम उभं केलेलं असेल. आज आपण बघतो साहेब, आज आम्ही उरमोडीचं पाणी आणलं, झे कटापूरचं पाणी आणलं साहेब, सगळं आणलं. जर आपण साखळी सिमेंट बंधाऱ्याची चेनच उभी केली नसती तर आपण पाणी कुठं सोडलं असतं. आणलेलं पाणी आज किमान 4 महिने आणून सोडलेलं पाणी गावांना पुरवण्याचं काम आमचा साखळी सिमेंट बंधारा करतो. सिमेंटचा बंधाऱ्याची कल्पना असेल, साखळी सिमेंट बंधाऱ्याची कल्पना असेल, पाझर तलाव दुरुस्तीचं हेडच नव्हतं, तुम्ही आयुक्त आहे तुम्हाला माहिती आहे. पाझर तलाव दुरुस्तीचं केलेलं काम असेल, कोल्हापूर पद्धतीचं बंधारा, आता कुणाचं डोकं साहेब बघा, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आमच्या मान तालुक्यात बांधला आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं काम काय असतं की नदीचं वाहणारं पाणी फळी टाकायचं आणि हरवायचं आणि थोडंसं साठवायचं आणि त्यात मोटर टाकून पाणी उचलायचं. आता आमच्याकडे सांगा, पाणीच नाही तर फळी कुठं टाकणार? त्या फळीचं बंधार आमच्या तालुक्यात केलं. कुणाची संकल्पना, कुणाची बुद्धी मला माहिती नाही. अशी अनेक कामं की ज्याचा त्या भागाचा काहीच संबंध नाही, अशी विकासाची कामं आमच्याकडे झाली. आता ती बंधारे दुरुस्त करायला आम्हाला 10 वर्ष गेलं. अशी सगळी व्यवस्था आपण सगळ्यांनी बघितलं. पण जलयुक्त शिवार ही चळवळ मुख्य आमच्या मान खटावच्या मातीतून उभी राहिली. सुदैवानं त्यावेळी त्या लोकप्रतिनिधींना किंवा त्या नेतृत्वाला कळालं नाही, ते देवेंद्रजींना कळालं आणि त्या चळवळीला बळ देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं आणि जलयुक्त शिवार ही एक चळवळ उभी राहिली. आणि त्या चळवळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान कोणाचं असेल तर गावखेड्यातल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यापासून सगळ्या गावांचं सगळ्यात मोठं योगदान होतं, प्रचंड मोठं. त्यात नंतर आमिर खानची वॉटर कपची चळवळ आली, त्याही चळवळीमध्ये सरपंचांनी आणि सगळ्या व्यवस्थेनं प्रचंड मोठं काम केलं आणि गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या निमित्तानं केलं. आताही आपण बघतो, तेव्हा सगळ्यांना साहेब आम्ही तुमच्याशी चर्चा केली होती, आम्ही अनेक लोकांशी ज्यांनी खूप चांगलं काम केलं साहेब, त्या सगळ्या लोकांशी तुम्ही बातमी दिली परवा दिवशी, आमची तुमचा धन्यवाद परत. पण आम्ही एक गाव समृद्ध गाव बनवण्याची, स्वयंपूर्ण गाव बनवण्याची एक स्कीम आम्ही आणली, एक स्पर्धात्मक योजना आपण आणली की आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत गाव अशी एक स्पर्धात्मक आम्ही विकासाची योजना आम्ही आणलेली आहे. आणि त्याची सुरुवात आता 12 सप्टेंबरला आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसानिमित्तानं होते आणि गावागावात एक स्पर्धा. त्यात सगळ्यात पहिला काय आमचा विषय आहे साहेब की यातून शासनाच्या अनेक योजना साहेब आपण आणतो. तुम्ही आयुक्त म्हणून काम केलं, तुम्हाला सचिव म्हणून पण आपण पोचला आपण तिथंपर्यंत, पण सगळ्या योजनांची 100% अंमलबजावणी झाली तर गावात किती काम शिल्लक राहील सांगा मला? शासनाच्या 100% योजनांची अंमलबजावणी आपल्या गावात झाली पाहिजे आणि ती जर योजनेची अंमलबजावणी झाली तर माझे खात्री आहे साहेब 60-65% काम गावातलं संपेल. आमचा पहिला उद्देश आहे की शासनाच्या योजनांची 100% अंमलबजावणी करणारं गाव पहिला त्याच्यामध्ये आहे. आता बघा, आदरणीय मोदीजींनी आणली आयुष्यमान भारतची योजना आणली, गावागावामध्ये 5 लाखापर्यंत उपचार मोफत होतात, पण आयुष्यमान भारतचं कार्ड काढलं पाहिजे का नाही? एवढी मोठी योजना साहेब मोदीजींनी आणलेली आहे. पण आमच्या गावामध्ये जर किती लोकांचं आयुष्यमान भारतचं कार्ड आहे विचारलं तर ते किती लोकांचं आहे? 10%, 20%, 30%. एखाद्या गावानं खूप चांगलं काम केलं तर 30%. 70% लोकांच्याकडं आजही आयुष्यमान भारतचं कार्ड नाही. गेलं की मग दवाखाना शोधायचा, मग कुठं कार्ड मिळते, मग मुख्यमंत्र्यांचं काय मदत होते का, अशा अनेक गोष्टी आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्यात आमचं म्हणणं आहे की 100% आयुष्यमान भारतचं कार्ड ज्या गावातल्या लोकांच्याकडं आहे अशा पद्धतीचं
सर्वोत्तम स्मशानभूमी, सर्वोत्तम शाळा, सर्वोत्तम अंगणवाडी, सर्वोत्तम सोसायटी, सर्वोत्तम रस्ते, सर्वोत्तम पाण्याची गटरची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, गावातली स्मशानभूमी सुद्धा सर्वोत्तम कशी असेल, या सगळ्या व्यवस्था ज्या गावानं समृद्धपणे केलेल्या आहेत, गावानं मनापासून, आणि हे लोकसहभागातून कामाचा अवेअरनेस कधी येतो साहेब तुम्हाला माहिती आहे. आता मी सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही तर खूप मोठं काम केलं. कधी येतं माझं काहीतरी त्यात योगदान असेल तर त्या कामाचं महत्त्व कळतं. आणि यासाठी आपण एक निकोपाची स्पर्धा या निमित्तानं आणतोय. आणि पहिलं बक्षीस राज्यातील साहेब त्याला 5 कोटी रुपयाचं बक्षीस आपण देतोय. पहिला सरपंचाला बक्षीस आहे, तालुक्यात आलेली 4 गावं आहेत त्यांना बक्षीस आहे, जिल्ह्यात आलं त्यांना बक्षीस आहे, विभागात आलं त्यांना आहे, राज्यात आलं तरी त्याला आहे. आता तर आम्ही म्हणलं की त्यालाच नाही ठेवलं साहेब, पंचायत समितीला बक्षीस ठेवलं. पहिली पंचायत समिती ज्यानं चांगलं काम केलं त्या पंचायत समितीला आहे, जिल्हा परिषदेनं ज्यांनी चांगलं काम केलं त्या जिल्हा परिषदेला आहे. अशा सगळ्या व्यवस्थेला आपण याच्यामध्ये घेऊन, अगदी शिवोने चांगलं काम केलं तर त्याला, या सगळ्या व्यवस्था आपण सोबत घेऊन एक विकासाची निकोप स्पर्धा या निमित्तानं आपण लावतोय. त्याही प्रक्रियेमध्ये आपल्या सगळ्यांची आवश्यकता या निमित्तानं भासणार आहे. पण या सगळ्याचं भाषण आता माझी योजना आहे त्यामुळे सांगणं भागच होतं म्हणून मी सांगितलं. पण एक सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्या सरपंचांना, इथून खूप मागं लोक बसलेली आहे, सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण ही एक चळवळ म्हणून उभी, कोण राजकीय बाकीचा विषयच नाही याच्यामध्ये, एक विकासाची स्पर्धा, आपलं गाव मजबूत आणि समृद्ध बनवण्याची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन गाव कसं मजबूत होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. मला वाटतं आपण सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी व्हाल. ग्रामविकास खातं आपल्यासोबत ताकदीनं उभं आहे, बिलकुल चिंता नाही. आदरणीय देवेंद्रजी आपल्या पाठीशी ताकदीनं उभा आहेत. आणि माझी ह्याच्यात विनंती आहे, प्रभातनं आमच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं या सगळ्या ह्याच्यामध्ये. ही विकासाची, हिला व्यक्तिगत साहेब नाही, आज निवडणूक नाही आहे, आज निवडणूक नाही आहे, आज आम्हाला कुठं मत मागायचं नाही, आज काही व्यवस्था नाही. आज ही चळवळ उभी करून गावागावात ही चळवळ आपल्याला उभी करायची आहे. आज बघता आपण साहेब, मला आनंद आहे की मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झालो. गावखेड्यातले सरपंच इथं आहेत, अनेक नेते इथं आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहे, भीमराव काका तुम्ही इथं आहे. अरे यशवंतमधनं एक घरकुल देण्यासाठी किती स्पर्धा करायला लागायची आपल्याला. एक गाडे साहेब काय अवस्था होती, अरे एक घरकुल द्यायला आपल्याला किती स्पर्धा करायला लागायची. एखादं गरीबाला घर, सर्वांसाठी घर ही संकल्पना अनेक दिवसापासून चालते. पण खऱ्या अर्थानं पंतप्रधान मोदीजींनी त्या योजनेला बळ दिलं. आज मला सांगायला आनंद होतो, दळवीसाहेब आपण खात्यात काम केलं आपल्याला माहिती आहे, मागच्या 8 वर्षामध्ये राज्याला 10,26,000 घरांचं उद्दिष्ट मिळालं होतं. मागच्या 8 वर्षामध्ये, चालू वर्षामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही मोदीजींच्याकडं आणि शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडे मी कालही जाऊन आलो, त्यांच्याकडं आम्ही घरकुलाची मागणी केली. आणि 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राला 30 लाख घराचं उद्दिष्ट मिळालं, 30 लाख घराचं. आज जी यादी आमच्याकडे घराची पेंडिंग होती, एकाही सरपंचानं उठून सांगावं मला की आमच्याकडे ही यादी होती 72 घरांची आणि साहेब आम्हाला 71 आली. 72च्या 72 घरं, एका गावात साहेब 150 घरं आज या निमित्तानं मंजूर झाली. वर्षानुवर्ष ज्या घराची लोक वाट बघत होती ते घरकुलं देण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलं आणि आज त्या घराचं स्वप्न पूर्ण होतंय. आणि एवढ्या वेगानं आम्ही काम केलं, 45 दिवसात 20 लाख घराला मान्यता दिली. आणि आज साधं अजून 4था महिना व्हायचा आहे साहेब, 4था महिना व्हायचा आहे, 5वा महिना आता चालू आहे साहेब. 1,40,000 घरं आम्ही बांधून पूर्ण केलीत, 1,40,000 घरं बांधून पूर्ण केली. एवढ्या वेगानं काम करतोय, वाळू मोफत दिली. आता त्या घराला आम्ही आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 50,000 रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतला. आता त्या घरावर सोलर आपण आता मोफत बसवून देतोय घरावर. एक प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणि त्यासाठी जो लाभार्थीचा वाटा आहे तो आपण त्याच्यातून भरतोय. म्हणजे मोफत वीज त्या घराला मिळाली पाहिजे, हाही संकल्प या निमित्तानं आपण करतोय. अशा अनेक विषय घेऊन आपण काम करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं आता ग्रामपंचायतीला कार्यालय अजून आपली व्यवस्था बघतोय आपण. आमचे सरपंच बसले बसायला जागाच नाही आहे. सरपंचाचे अनेक सरपंच वाढले, भाऊ आम्हाला खुर्ची ठेवायला जागा नाही, आमचं कसं करायचं. आज सांगितलं साहेब, आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. आता राज्यात येणाऱ्या 3 वर्षामध्ये अशी एकही ग्रामपंचायत राहणार नाही जिला स्वतःचं प्रशस्त कार्यालय नाही. अशी एकही ग्रामपंचायत राहणार नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण कार्यालय देतो. अशा अनेक नवनवीन
गोष्टी आपण या निमित्तानं करतोय. उमेदच्या माध्यमातून आपण पुढे जातोय. त्या निमित्तानं आज महिलांच्या बचत गटाचं खूप मोठी चळवळ उभी राहिली. आपण महिला इथं आहेत आणि अनेक महिला इथं बसल्या आहेत. बचत गटाची खूप मोठी चळवळ उभी राहिली. बचत गटाला बळ देण्याचं काम आपण या निमित्तानं करतोय. पण मार्केटिंगची व्यवस्था नव्हती साहेब. आता आम्ही उमेद मॉलची नवीन संकल्पना आणली आता की मी मंत्री झालो सगळ्यात पहिला सातारमध्ये आमचा एक सरसचा एक स्टॉल लागला. आपलं एक्झिबिशन लागलं आणि एक्झिबिशन लागल्यानं मला पहिल्यांदाच निमंत्रण दिलं आणि एक 80 स्टॉलचं एक एक्झिबिशन होतं, 80 स्टॉलचं. आणि मग सगळं झाल्यावर मी शिवला हळूच म्हणला किती खर्च आहे या सगळ्या सिस्टमला. त्यांचा खर्च ऐकल्यानंतर मलाही ते कसं तरी झालं. आणि ही किती दिवस व्यवस्था आहे, म्हणजे एवढा खर्च केल्यानंतर या महिलांना किती दिवस त्या ठिकाणी आपला माल विकता येईल, आपला प्रोडक्ट विकता येईल. तर विकता येईल 3 दिवस. 3 दिवस विकता येईल. आणि त्या दिवशी साहेब त्या स्टेजवरनं मी निर्णय घेतला आणि महिलांच्यासाठी 12च्या 12 महिने त्यांच्या मालाला विक्री केंद्र उभं करण्याचा निर्णय घेतला. आणि उमेद मॉल ही संकल्पना आम्ही आणली आणि प्रत्येक जिल्ह्याला उमेद मॉल देण्याचा निर्णय घेतला. कारण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमची खूप महत्त्वाच्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये जागा आहेत. आता आमच्या भगिनींच्यासाठी पहिल्या वर्षी आम्ही 10 मॉल बांधतोय. 200 कोटी रुपयाची तरतूद केली आणि महिलांना हक्काचं 12 महिने त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी एक मोठा मॉल आपण करतोय. त्याची काम आता प्रत्यक्षात चालू आहेत. अशा अनेक कामं नवनवीन आपण हातामध्ये घेतोय. आपल्याला सगळ्यांना सरपंचांना मला एवढंच सांगणं आहे की आता आपण ग्रामविकास हा गावापासून चालू होतो आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण सगळेजण खूप महत्त्वाचे म्हणून आपण सगळ्यात काम करता. आपल्याला माझी विनंती आहे, एकदा निवडून आला ठीक आहे, राजकारण कुणाला चुकलं नाही, मला नाही, तुम्हाला नाही आणि कुणाला चुकलं नाही. पण एकदा निवडून आल्यानंतर राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण गावाच्या विकासाचा ध्यास, गावाच्या विकासाचा संकल्प करून आपण काम केलं पाहिजे. आणि ते काम आपण हातामध्ये घेऊन पुढे जाऊन चला. मी आपल्याला एवढंच ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून सांगतो, ग्रामविकास खातं आणि महाराष्ट्राचं सरकार आपल्या सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. जे लागेल ते आपण विकासाच्या बाबतीत आपण भूमिका घेऊन आपण काम करू. सरपंचाला सन्मानाने उभं राहण्याचं काम आपण करू. सगळ्यात पहिला निर्णय सांग, आमच्या सरपंचाला काय विषय होता. सरपंचाला पहिल्यांदा देवेंद्रजींनी सरपंचाला मानधन देण्याचा निर्णय घेतला. नाही तर सरपंचाची अवस्था बघितली आपण काय होती. सरपंचाला मानधन आजपर्यंत कधी सरपंचाला मानधन नव्हतं. सरपंचाला मानधन देण्याचा निर्णय आमच्या सगळ्यात पहिला देवेंद्रजींनी घेतला. आज कोतवालांचा पगार बघितला तर साहेब आता कोतवालांना कधी मानधनाचा विषय नव्हता. आज कोतवालाचा पगार, पोलीस पाटलांचा पगार, अंगणवाडी सेविकांचा पगार, संगणक परिचालकाचा पगार. आता आपण या सगळ्या गोष्टी लोकांना ताकदीनं आता सरकार त्या व्यवस्थेच्या पाठीशी उभं राहते. सरपंचाला मानाचं स्थान देण्याचं काम या निमित्तानं आपलं सरकार करते. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शेवटी आपणही जबाबदारी म्हणून संयुक्त काम केलं पाहिजे. शासन, सरकार, जनता, व्यवस्था या सगळ्यांनी सोबत येऊन काम केलं पाहिजे. आणि त्या सगळ्या व्यवस्थेसोबत तुमची व्यवस्था आमच्यासोबत असली पाहिजे. आणि ती व्यवस्था आज उभी आपल्यासोबत आहे याचं मला मनापासूनचा आनंद आहे. खास करून अनेक आपण सगळेच मला वाटतं वृत्तपत्र असे आहेत की त्यांनी सगळ्यांनी ह्या पुरस्कार देण्याची संकल्पना पुढं आणलेली आहे आणि बळही देण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा कौतुकाचं काम असू शकत नाही. मी मनापासून खास करून प्रभात गांधीसाहेब आपल्याला, कात्रेसाहेब आपल्याला मनापासून आपलं कौतुक करेन. खूप सामाजिक उपक्रम आपण राबवता. समाजामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याला बळ देण्याचं काम आपण या निमित्तानं करता. याच्यापेक्षा अधिक चांगलं काम असूच शकत नाही आणि ते काम आपण करता. म्हणून आपल्याला मनापासून या निमित्ताने धन्यवाद देईन. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, अतिरिक्त तर बोललोच आहे मी अधिकचं, पण याच्यापेक्षा पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्या सरपंचांना मनापासून मी धन्यवाद देतो. मी आपल्या सगळ्यांची क्षमाही यासाठी मागतो. पुन्हा राजकारणाने क्षमा मागणे हा एक पॅटर्न असतो. जायचं आहे म्हणलं की क्षमा मागायची जातो म्हणायचं असा विषय राहतो. पण वास्तविक आता खरंच मी आज दिल्लीतनं आलो आणि मुक्काम पुण्यातच करून यायचं होतं मला, कारण झी TV कार्यक्रम तिथं होता. त्यांनी माझी तारीख घेऊन कार्यक्रम घेतला आहे. तिथून पुढं मतदारसंघामध्ये कार्यक्रम माझी तारीख घेऊन घेतला आणि जतला मला एक कार्यक्रम आत्ताच मी स्टेजवरनं त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होतो की मला जमत नाही आता कसं करू. पण ते म्हणले मग मी देवेंद्रजीशी बोलू काय, आता खाली बोलायचा विषयच नाही राहिला कोणाचा, मी साहेबांना सांगू काय. आता म्हणजे इथंपर्यंत अशी सगळी व्यवस्था माहिती नाही आता कशी एवढी सोपी झालेली व्यवस्था आहे. त्यामुळे काय सांगायची सोय नाही आता. त्यामुळं मला थोडं जायला लागतंय. पण मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणं आणि खास करून माझ्या सातारा जिल्ह्यातल्या सरपंचांना, माझ्या खातं चालवणारा माझा सरपंच आहे
आणि माझ्या सरपंचाचा सन्मान करायला येणं हे माझं कर्तव्य होतं आणि कर्तव्याच्या भावनेतनं या ठिकाणी आलो आणि मला या चांगल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गांधेसाहेब आपण या ठिकाणी संधी दिली, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. सगळ्या सरपंचांना पुरस्कार देऊनच मी जाणार आहे, पण आता पुरस्काराचा कार्यक्रम आपण हातामध्ये घ्यावा. आणि सगळ्यांना माझी विनंती आहे, जलसंधारणामध्ये ग्रामविकासामध्ये सर्वोत्तम काम करणारा अधिकारी आज आपल्यासोबत इथं आहे. त्यांचं मार्गदर्शन न ऐकता जाणं म्हणजे ग्रामविकासाचा ध्यास आपल्याला नाही असा याचा अर्थ होईल. त्यामुळं आपण सगळ्यांनी कार्यक्रम संपेपर्यंत थांबावं अशा पद्धतीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय नामदार गोरेसाहेब. एका लोकसेवकाच्या भूमिकेतून अत्यंत व्यस्त दिनक्रम असतानाही त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले, याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि त्यांचा अधिक वेळ न दवडता आता आपण वळतो आहोत आजच्या आदर्श सरपंच पुरस्कार वितरण सोहळ्याकडे. मी माननीय नामदार गोरेसाहेब त्याचबरोबर दळवीसाहेब यांना विनंती करते की आपण या सर्व सरपंचांना सन्मानित करावं. पुरस्कारार्थीनं एक छोटीशी विनंती अशी आहे की आपण स्टेजच्या या साईडनी वर यावं आणि इकडच्या बाजूने आपलं सन्मानपत्र घेऊनच खाली उतरावं. सर्वांनी कृपया हा सिक्वेन्स फॉलो करावा, म्हणजे मग कुठला गोंधळ होणार नाही. प्रत्येक सरपंचांची मागे पडद्यावर एव्ही दिसणार आहे, त्यांच्या कार्याचा परिचय आपण करून घेणार आहोतच. तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे पुरस्कार आता वितरित करावेत. मी नावं घ्यायला सुरुवात करते. माननीय गोरेसाहेब आणि माननीय दळवीसाहेब, आपण हे पुरस्कार वितरित करावेत. सुरुवात आहे श्रीयुत रविराज मधुकर दुधगावकर. लोकनियुक्त सरपंच रविराज दुधगावकर शिरवळच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार ठरलेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना उच्च शिक्षित तरुण असलेल्या रवी बापूंनी गावात 16 कोटींची पाणी योजना, 4 कोटींचा कचरा प्रकल्प, 1.5 कोटींची आधुनिक मराठी शाळा अशा भव्य योजनांची अंमलबजावणी केली आहे. शिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य, पर्यावरण अशा सर्व क्षेत्रात शाश्वत विकास घडवणारे सरपंच रविराज दुधगावकर यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. ग्रामपंचायत शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा साताराचे रविराज मधुकर दुधगावकर यांना सन्मानित केलं जाते. पुरस्कारार्थींना आणखी एक विनंती आहे की पुरस्कार घेऊन खाली उतरल्यानंतर थोडंसं पुढेच थांबावं. सर्व पुरस्कार देऊन झाल्यानंतर आपण ग्रुप फोटोसुद्धा घेणार आहोत. पुढचं नाव आहे चंद्रकांत श्रीपती पाचपुते. पाटणच्या दुर्गम सुतारवाडी मालदन गावाचा चेहरा मोहरा बदलणारे सरपंच चंद्रकांत पाचुपते. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवून शिक्षकी पेशातून निवृत्तीनंतर आता ते ग्रामविकासासाठी अखंड धडपड करतायत. कॉन्क्रीट रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण सुविधा आणि सामाजिक उपक्रमातून त्यांनी गावाला स्वयंपूर्णतेकडे नेलंय. आदर्श ग्राम प्रशासनाची छाप सोडणारे सरपंच चंद्रकांत पाचुपते यांचा प्रभात आदर्श रोमन. पुढचं नाव आहे वृषाली विक्रम रोमन. सर्वांगीण विकासाची नवी दिशा दाखवणाऱ्या उच्चशिक्षित व दूरदृष्टी असलेल्या सरपंच वृषाली कोरोना संकटात जिल्ह्यातील पहिला विलगीकरण वृषाली विक्रम रोमन जीव वाचवण्यापासून विधवा प्रथा व डॉल्बी बंदी सारख्या सामाजिक सुधारणांपर्यंत त्यांचं कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असंच ठरलंय. कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून रस्ते व पायाभूत सुविधा उभारून गावाचा कायापालट करणाऱ्या सरपंच वृषाली रोमन यांचा प्रभात आदर्श. सिकंदर हुसेन डांगे. लाभलेल्या नाकिंदा गावाला विकासाची नवी ओळख देणारे आदर्श सरपंच सिकंदर हुसेन डांगे. एकमताने निवडून आल्यावर बंदिस्त गटार, स्वच्छतागृहे, रस्त्यांचे डांबरीकरण, पाण्याची टाकी, सीसीटीव्ही कॅमेरे अशा पायाभूत सुविधांपासून आरोग्य शिबिरं आणि वनवा जनजागृतीपर्यंत त्यांनी गावचा सर्वांगीण विकास साधलाय. सामाजिक बांधिलकी आणि कार्यतत्परतेने गावाला नवी दिशा देणारे सरपंच सिकंदर हुसेन डांगे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने. शंकर यादव. पुढचं नाव आहे तुळशीदास शंकर यादव. राजकारणात प्रवेश करून दुर्गळवाडीच्या विकासासाठी क्रांतिकारी पावले उचलणारे उपसरपंच तुळशीदास यादव.
विधवा प्रथा बंद करून महिलांना सन्मान देण्याचा आगळा आदर्श त्यांनी निर्माण केलाय. कोरोना काळात जनतेसोबत खंबीरपणे उभं राहून स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. प्रगतिशील शेतकरी उपसरपंच तुळशीदास यादव यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. पुढचं नाव आहे दादासाहेब जगन्नाथ काळे. दादासाहेब जगन्नाथ काळे सरपंच म्हणून निवडून आंधळीच्या विकासाची हॅट्रिक करणारे दादासाहेब काळे चौफेर विकास कामांसोबत रक्तदान, आरोग्य शिबिर, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे त्यांनी गावाला एकत्र आणलं. दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना नवं उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं. सामाजिक बांधिलकी, पारदर्शक नेतृत्व आणि माणसं जोडण्याची कला यामुळे आंधळीला जिल्ह्याच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देणारे दादासाहेब काळे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. प्रियंका सुरेश घारगे. प्रियंका सुरेश घारगे. पाटणच्या दुर्गम आमरक गावाच्या लोकनियुक्त सरपंच प्रियंका सूरज घारगे यांनी गावात विकासाची गंगा आणली आहे. राजकीय अनुभव नसतानाही उपसरपंच संजय कदम आणि ग्रामपंचायतीतील इतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी गावाचा चेहरा मोहरा बदललाय. स्वच्छता अभियान, शोषखड्डे आणि कॉन्क्रीट नाले उभारणीसह मूलभूत सुविधांची कामे करत त्यांनी ग्रामस्थांचा विश्वास संपादन केलाय. स्वच्छता दूत म्हणून ओळख मिळवणाऱ्या आणि आमरकच्या विकासाला गती देणाऱ्या सरपंच प्रियंका घारगे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. हनुमंत बाबूराव सूर्यवंशी. रेठरे बुद्रुकचा सर्वांगीण विकास साधणारे नेतृत्व म्हणजे सरपंच हनुमंत सूर्यवंशी. पारदर्शक कार्यपद्धती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी कोट्यवधींची विकास कामे पूर्ण केली आहेत. कॉन्क्रीट रस्ते, नळपाणी योजना, वीज, आरोग्य, शिक्षण सुविधा तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह पर्यटन विकास, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात गावाचा नावलौकिक त्यांनी वाढवलाय. रेठरे बुद्रुकला प्रगतीच्या मार्गावर नेणारे सरपंच हनुमंत सूर्यवंशी. शीतल प्रवीण पवार. राजकारणाचा सुवर्ण मध्य साधत सैदापूरच्या सरपंच शीतल प्रवीण पवार विकासाची धुरा समर्थपणे सांभाळतायत. गावातील मूलभूत सुविधांसोबतच त्यांनी हर घर जल योजनेअंतर्गत तब्बल 12 कोटींचा प्रकल्प मंजूर करून आणला. अत्याधुनिक फिल्टरेशन यंत्रणा आणि 8 लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवणुकीमुळे प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले. सैदापूरला स्वच्छ, सुंदर आणि प्रगत अशी ओळख मिळवून देणाऱ्या सरपंच शीतल पवार यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. धामणी गावच्या सर्वांगीण विकासासाठी धाडसी आणि कार्यक्षम नेतृत्व देणाऱ्या सरपंच शीतल संदीप पाटील. केवळ 1.5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी जलजीवन मिशनचे काम, स्मार्ट शाळा खोली, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, सीसीटीव्ही कॅमेरे अशी अनेक विकास कामे यशस्वीपणे पूर्ण करून दाखवली आहेत. जाधव वस्ती येथे 40 लाखांचा साकव पूलही त्यांनी मंजूर करून आणलाय. गावाचा चौफेर विकास साधणाऱ्या सक्षम व दूरदृष्टी असलेल्या सरपंच शीतल पाटील यांचा प्रभात आदर्श सरपंच विजया सचिन माने. विजया सचिन माने. राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महिला सक्षमीकरण व काळचौंडीच्या सर्वांगीण विकासाची धुरा उचलणाऱ्या विजया सचिन माने 2023 पासून सरपंच म्हणून गावाचा कायापालट घडवून आणत त्यांनी टेंभूचे पाणी गावात आणून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला. सक्षम नेतृत्वातून काळचौंडीला विकासाच्या शिखरावर नेणाऱ्या विजया सचिन माने यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. पुढचं नाव आहे सोनाली महेश पवार. आपल्या टाळ्यांचा आवाज थोडा कमी येतो. टाळ्या जोरदार वाजू दे. महिला सरपंच सोनाली महेश पवार 2.5 वर्षांच्या कारकिर्दीत कोट्यावधींचा निधी खेचून गावाचा सर्वांगीण कायापालट साधणाऱ्या या भगीरथीने प्रत्येक समाज घटकाला न्याय दिलाय. सक्षम नेतृत्व, लोकसहभाग आणि शासनाच्या योजनांमधून विकासाची गंगा गावात आणणाऱ्या सोनाली पवार यांनी अल्पावधीत म्हासुर्णेला प्रगतीच्या क्षितिजावर पोहोचवलं. सरपंच सोनाली पवार यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. भावना माणिकराव सोनवलकर. फलटण तालुक्यातील दुधेबावी गावाच्या सरपंच भावना सोनवलकर
शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते या मूलभूत सुविधांबरोबरच विविध शासकीय योजनांचा पाठपुरावा करत त्यांनी गावाच्या विकासाला गती दिली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 23 घरकुलांचे भूमिपूजन, स्वच्छता अभियान, महिलांना उद्योग प्रशिक्षण, किशोरवयीन मुलांना जुदो कराटे अशा उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. गाव स्वच्छ, सुंदर आणि आदर्श घडवणाऱ्या भावना सोनवलकर यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. कालगावचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ रमेश चव्हाण यांनी बिनविरोध निवडून येताच स्वतःच्या जमिनीतून विहीर खोदून गावाला पिण्याच्या पाण्याची अमूल्य देणगी दिली. जलजीवन मिशनचे काम, विक्रमी रक्तदान शिबिर आणि शालेय साहित्य वाटप अशा उपक्रमाद्वारे त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि विकासाचा सुंदर मेळ घातला. कौशल्य, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेच्या ध्यासाने गावाचा चेहरा बदलणारे सोमनाथ चव्हाण यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने जयश्री राजेंद्र शेडगे. कराडच्या हंबरवाडी गावाच्या सर्वांगीण विकासाची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच जयश्री राजेंद्र शेडगे यांनी हर घर नल योजना, सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यांचे डांबरीकरण, स्मशानभूमीचे अद्यावतीकरण अशा अनेक उपक्रमांद्वारे गावाचा विकासात्मक आलेख उंचावलाय. धार्मिक परंपरा जपत सुरक्षा आणि सुविधा या दोन्हींचा समतोल राखत त्यांनी गावाला प्रगतीचा नवा चेहरा दिलाय. हंबरवाडीच्या सरपंच जयश्री शेडगे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. आणि साखरवाडीच्या आदर्श महिला सरपंच म्हणून अपर्णा दत्तात्रय बोडरे यांनी पंचकृषीत आपली ओळख निर्माण केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या संधीचं सोनं करत त्यांनी गावात बंदिस्त गटर योजना, रस्ते डांबरीकरण, पाणी पुरवठा, शाळा व अंगणवाड्यांची उभारणी अशी अनेक मूलभूत कामं केली आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासात महिलांचे नेतृत्व कसे आदर्श ठरू शकते याचं उत्तम उदाहरण असलेल्या सरपंच अपर्णा बोडरे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. सगळ्यांच्या सन्मानासाठी निम्मे पुरस्कार झालेले आहेत. बाळकृष्ण शिवाजी फडतरे आणि त्यानंतर समीर मधुकर चव्हाण. माजी सरपंच बाळकृष्ण उर्फ राजेंद्र शिवाजी फडतरे यांनी केवळ 1 वर्षाच्या कार्यकाळात गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे उभी करून दाखवण्याची किमया करून दाखवली आहे. पायाभूत सुविधा, शुद्ध पाणी योजना, स्मशानभूमी, रस्ते, सभामंडप अशा अनेक प्रकल्पांद्वारे गावाचा चेहरा मोहरा बदललाय. विकासाची गंगा गावात आणणारे प्रेरणादायी नेतृत्व राजेंद्र फडतरे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. समीर मधुकर चव्हाण आणि त्यानंतर रोहिणी विक्रमसिंह देसाई, रेश्मा भिसे. बिरवाडी गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे धडाडीचे नेतृत्व अर्थात सरपंच समीर चव्हाण. बिनविरोध निवडून आल्यावर बंद पडलेली एसटी सेवा सुरू करण्यापासून इंटरनेट सुविधा, जलजीवन योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी, अतिवृष्टीत शेतकऱ्यांना मदत अशा अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवलाय. संकटात देखील खंबीर उभे राहून विकासाचा रथ पुढे नेणारे सरपंच. संसार आणि मृणालिनी उमेश मोहिते. नाटोशीच्या लोकनियुक्त सरपंच रोहिणी विक्रमसिंह देसाई आणि उपसरपंच रेश्मा सुनील भिसे विकासाची धुरा समर्थपणे सांभाळतायत. केवळ 2.5 वर्षात तब्बल 18 कोटी रुपयांची विकास कामे गावात साकारली. जलजीवन योजनेतून प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी देत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. नाटोशी गावाचा चेहरा मोहरा बदलून दाखवणाऱ्या लोकनियुक्त सरपंच रोहिणी देसाई व उपसरपंच रेश्मा भिसे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. मृणालिनी उमेश मोहिते आणि कराडच्या तळबीड गावाच्या लोकनियुक्त सरपंच मृणालिनी मोहिते, वीर सरसेनापती हंबीरराव आणि रणरागिनी ताराराणी यांच्या वारशातून आलेल्या या कन्येने केवळ 2.5 वर्षात गावाचा चेहरा मोहरा बदललाय. 10 ते 12 कोटींचा विकास निधी आणत स्वच्छता मोहीम, माझा गाव माझा शेती बाजार, पानंद रस्ते, घरकुल योजना, रेशन दक्षता कमिटी अशा उपक्रमांनी गाव प्रगतीच्या मार्गावर नेलं. दारूबंदी आणि डॉल्बी बंदी करून सामाजिक बदल घडवणाऱ्या लोकनियुक्त सरपंच मृणालिनी मोहिते यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान.
पुढचं नाव आहे शुभांगी तुकाराम शिंदे आणि त्यानंतर प्रीती सुहास फलटण शेटे. तालुक्यातील दुष्काळग्रस्त वाखरी गावाचा कायापालट घडवून आणणाऱ्या सरपंच शुभांगी शिंदे. जलजीवन योजनेतून त्यांनी प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोचवत ग्रामस्थांचं जीवनमान उंचावलंय. आरो फिल्टर, ओढ्यावर पूल, अंडरग्राऊंड गटर, स्मशानभूमी सुशोभीकरण आणि शेतीसाठी पाण्याची सोय अशा मूलभूत कामांनी त्यांनी गावाला नवसंजीवनी दिली आहे. आज वाकरी गाव स्वच्छ, सुंदर आणि सक्षम बनवणाऱ्या सरपंच शुभांगी तुकाराम शिंदे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. प्रीती सुहास शेटे आणि इतिहास त्यानंतर वैभव राजेंद्र लाभलेल्या महादेव कलेढोण नलवडे. गावाच्या सरपंच म्हणून कार्यरत आदर्श नेतृत्व प्रीतीताई सुहास शेटे. 2020 पासूनच्या कार्यकाळात त्यांनी स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यामध्ये भरीव कामगिरी केली आहे. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यात त्यांचे नेतृत्व नेहमीच अग्रेसर राहिलंय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कलेढोणचा सर्वांगीण कायापालट घडवणाऱ्या सरपंच प्रीतीताई शेटे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. राजेंद्र महादेव नलवडे आणि त्यानंतर गणेश नाथाराम यादव. सातारा तालुक्यातील वाडे राजेंद्र गावाला नलवडे. विकासाची खरी दिशा देणारे माजी सरपंच राजेंद्र नलवडे 2003 साली बिनविरोध सरपंचपदी निवडून येत त्यांनी स्वच्छ व सुंदर गाव या संकल्पनेला सुरुवात केली. हगणदारी मुक्त अभियानातून लोकसहभाग वाढवत त्यांनी गावाचा कायापालट घडवला. सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असणारे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी सरपंच राजेंद्र नलवडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. गणेश नाथाराम यादव आणि त्यानंतर साईकडे प्रवीण कृष्णा गावाचे भोसले. दूरदृष्टीचे आणि जिद्दीचे नेतृत्व म्हणजे उपसरपंच गणेश नाथाराम यादव. कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून मूलभूत सुविधा, शासकीय योजनांचा लाभ आणि ग्राम विकासाची गती त्यांनी वाढवली. समाजकारणात सक्रिय राहून गरजूंना मदतीचा हात देत त्यांनी ग्रामस्थांच्या मनात आपुलकीची जागा निर्माण केली आहे. युवकांचे संघटन, संकटात साथ आणि विकासाचा ध्यास घेणारे उपसरपंच गणेश यादव यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. प्रवीण कृष्णा भोसले आणि त्यानंतर यशस्वी सुवर्णा उद्योजक नंदकुमार असलेल्या नाळे. लोकनियुक्त सरपंच प्रवीण कृष्णा भोसले यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहून घेतले. 2017 मध्ये उपसरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर 2022 पासून सरपंच म्हणून त्यांनी अवघ्या 2 वर्षात 10 कोटींपेक्षा जास्त रुपयांची विकास कामं घडवून आणली आहेत. शेतीसाठी बारमाही पाणी, युवकांसाठी व्यायामशाळा आणि छोट्या स्टेडियमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. आपशिंगे गावाला विकासाच्या वाटेवर आणणारे सरपंच प्रवीण भोसले यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. सुवर्णा नंदकुमार नाळे आणि नंतर विशाल फलटणच्या विष्णू शिंदे. वाठार निंबाळकर गावाला नवी ओळख देणाऱ्या आदर्श सरपंच सुवर्णाताई नाळे. घरातून मिळालेल्या सामाजिक वारशाला न्याय देत त्यांनी गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा ध्यास घेतला. अंतर्गत रस्ते, अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण, बंधारे उभारणी, ओढ्याचे खोलीकरण, सोलर दिवे आणि वृक्षारोपण अशा कामातून त्यांनी सर्वांगीण विकास साधला. वाठार निंबाळकरला विकासाची नवी दिशा दाखवणाऱ्या सरपंच सुवर्णाताई नाळे विशाल यांचा विष्णू प्रभात शिंदे. आदर्श पुढचं सरपंच राऊतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यानंतर सदैव पुरुषोत्तम झटणारे नाव शांताराम म्हणजे इनामदार. सरपंच विशाल विष्णू शिंगटे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा, कॉन्क्रीट रस्ते, नवीन ग्रामपंचायत इमारत, 100 सोलर दिव्यांनी गाव वीज मुक्त, 28 महिला बचत गटांद्वारे महिला सक्षमीकरण यासारखी कोट्यवधींची कामे त्यांनी पूर्ण केली आहेत. राऊतवाडीला महाराष्ट्रातील आदर्श गाव बनवण्याच्या ध्येयाने कार्यरत सरपंच विशाल शिंगटे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. पुरुषोत्तम शांताराम इनामदार आणि त्यानंतर धनंजय रामचंद्र गारळे. खटावच्या वरुड गावाचा कायापालट घडवणारे माजी उपसरपंच पुरुषोत्तम इनामदार. प्रत्येक काम जनतेसाठी या विचाराने त्यांनी 2001 ते 2010 या काळात असंख्य विकास कामे करून गावाला प्रगतीची नवी दिशा दिली. रस्ते, पाणी, स्वच्छता, सामाजिक उपक्रम या सर्व क्षेत्रात त्यांनी लोकसहभागातून वरुडला आदर्श गावाचा दर्जा मिळवून दिला. संकटसमयी धावून जाणारे, विकासाचे स्वप्न वास्तवात उतरवणारे माजी उपसरपंच पुरुषोत्तम इनामदार यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. धनंजय रामचंद्र गारळे आणि त्यानंतर शेवटचा गारळेवाडी गावाचे कृष्णात युवा आणि प्रभाकर दूरदृष्टीचे पिसाळ. नेतृत्व सरपंच धनंजय रामचंद्र गारळे. रस्ते,
रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य सेवा यासह महिला सक्षमीकरण आणि डिजिटल प्रगतीसाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जलजीवन योजनेतून स्वच्छ पाणी, नवीन शाळा इमारत, आरोग्य शिबिरे, CCTV, सभा मंडप आणि बचत गट उपक्रमांद्वारे त्यांनी गावाला आदर्श ग्रामपंचायत हा दर्जा मिळवून दिलाय. कृष्णात प्रभाकर पिसाळ. सरपंच कृष्णत प्रभाकर पिसाळ विकासाला गती देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व. लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणि शासकीय योजनांचा प्रभावी पाठपुरावा करून त्यांनी गावचा चेहरा मोहरा बदलला. प्रगतीशील शेतकरी म्हणून ऊस उत्पादनात विक्रमी यश मिळवत 140 टन प्रति एकर उत्पादनाचा मानाचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे. कोरोना काळात लोकांसोबत राहून जनजागृती, गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणारे सरपंच कृष्णत पिसाळ यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. फक्त सरपंच किंवा उपसरपंच जे आहेत तेवढ्यानी या, अगदी लगेच या, म्हणजे आपला ग्रुप फोटो काढायचे. फक्त मंत्री महोदयांच्या व्यस्ततेमुळे आपण ग्रुप फोटो हा थोडासा अलीकडे घेतो आहोत. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि आपले अगदी युथफुल आणि एनर्जेटिक मिनिस्टर श्रीयुत जयकुमार गोरे साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय चंद्रकांत दळवी सर, दैनिक प्रभातचे व्यवस्थापक संचालक माननीय आनंद गांधी सर, अविनाश भट सर आणि माननीय श्रीकांत कात्रे सर, दैनिक प्रभातची सर्व टीम आणि आजचे तर खरे मानकरी जे आहेत आपले सर्व गावांचे आदर्श सरपंच आणि उपस्थित असलेल्या सर्व लहान थोरांना माझा नमस्कार. दैनिक प्रभातने ऑर्गनाईज केलेल्या ह्या आजच्या आदर्श सरपंचच्या कॉन्टेस्टचे मेन स्पॉन्सर्स आम्ही हिंदुस्तान फीड्स आहे, ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि इथे उभं राहताना मला असं वाटतं की मी अगदी आपल्याच माणसांशी बोलत आहे. मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातून आलेली आहे. आमची सुरुवात साताऱ्यातल्या रहिमतपूर गावातनं झालेली आहे. माझी नाळ ह्या मातीशी जोडलेली आहे आणि त्यामुळे मला तुम्ही सगळेच अगदी माझ्या कुटुंबियांसारखे वाटतात. माझ्या आजोबांनी, वडिलांनी आणि काकांनी 35 वर्षांपूर्वी हा हिंदुस्तान फीड्सचा जो प्रवास आहे तो सुरू केला आणि तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की पशुखाद्य ही एक अशी गोष्ट ठरेल की जी एका गावाची इकॉनॉमी पूर्णपणे बदलू शकेल. आज आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि राजस्थान या स्टेट्समध्ये अनेक ठिकाणी आमचे दर्जेदार पशुखाद्य उत्पादने पोहोचवत आहोत. आमचं ध्येय फक्त पशुखाद्य विकणं हेच नाही, तर ग्रामीण भागातल्या दूध धंद्यांना पाया मजबूत त्यांचा करण्याचा आहे आणि तिथले जे यंग मुलं आहेत, येणारी जनरेशन आहे, या सर्वांना एम्पावर करणं, तिथल्या स्त्री गोठा मालक आहेत त्यांचं सबलीकरण करणं, हाही आमचा ध्येय आहे. म्हणूनच आमचा हिंदुस्तान फीड्सचा मोटो आहे, भरपूर दूध, संपन्न शेतकरी आणि सशक्त भारत. ह्या मोटोचे जे व्हॅल्यूज आहेत हे आमच्या डे टू डे कंपनीच्या वर्किंगमध्ये अगदी खोल रुजलेले आहेत आणि त्याबद्दल सांगताना मला तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करावीशी वाटते की जी मी जेव्हा हिंदुस्तान फीड्स नवीन जॉईन केलं होतं ट्रेनी म्हणून, तेव्हा हा अनुभव मला आला होता. ती आज गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते. मी नुकतीच हिंदुस्तान फीड्समध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाले होते. हे जवळपास एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा माझ्या वडिलांनी मला मार्केट सर्वे करायला पाठवलं, पण त्यांनी मला सांगितलं की तू हिंदुस्तान फीड्सची कर्मचारी म्हणून जाऊ नको, तर एक विद्यार्थी म्हणून जा आणि तिथे जाऊन जे वेगवेगळे गोठा मालक आहेत त्यांना भेट, हिंदुस्तान फीड्सचं पशुखाद्य घेणारी लोक आहेत त्यांनाही भेट, पण इतर मार्केटमध्ये असलेले पशुखाद्य वापरणारे जी लोक आहेत त्यांनाही भेट तू आणि त्यांच्याबद्दल जाणून घे, त्यांचं लाईफस्टाईल जाणून घे,
त्यांना ते जे पशुखाद्य वापरतात ते का वापरतात ते समजून घे, त्यामागच्या त्यांच्या फिलिंग्स काय आहेत, थोडक्यात एक मार्केट सर्वे विद्यार्थी म्हणून करून ये. तर एक दिवशी मी श्रीरामपूर जवळच्या एका गावात माझा सर्वे दिवसभराचा संपवून संध्याकाळी निघालेच होते. तेवढ्यात एका छानशा बंगल्याच्या बाहेर एक 10-12 गायींचा गोठा दिसला. त्या गोठ्यात एक असा व्यवस्थित कपडे घातलेला स्मार्ट मुलगा अगदी मेहनतीने काम करत होता. गोठा झाडत होता, गाई वासरांची काळजी घेत होता, चारा पाणी खाऊ देत होता. मला ते दृश्य अगदी असं जरा वेगळं वाटलं, कारण इतका वेल एज्युकेटेड मुलगा तिथे काय करतोय असं मला वाटलं. म्हणून मी त्याला जाऊन काही प्रश्न विचारायला सुरुवात केली, पण तो त्याच्या कामात इतका मग्न होता की त्याला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला काही वेळच नव्हता. तेवढ्यात तिथनं रस्त्यावरनं एक नीटनेटके कपडे घातलेले गृहस्थ आले आणि त्यांनी मला विचारलं, ताई तुम्ही कोणाला शोधता आहात? तर मी माझी ओळख करून दिली आणि आम्ही गप्पा मारायला लागलो. तर तेवढ्यात त्यांनी मला सांगितलं की ते त्या गावाचे सरपंच आहेत आणि अगदी अभिमानाने त्यांनी मला सांगितलं की हे आमचं जे गाव आहे, श्रीरामपूरमध्ये एक गाव होतं त्यांचं, हे गाव आमचं 100% हिंदुस्तान फीड्सचीच सगळी उत्पादनं वापरतं. मग त्यांनी बोट दाखवून मला तो मुलगा दाखवला आणि सांगितलं, हा माझा मुलगा आहे, हा इंजिनियर आहे आणि आमचा हा गोठा आज तोच सांभाळतोय आणि हा गोठा तोच मोठा करणार आहे. मी अगदी थक्क झाले आणि कौतुकाने बघत होते की किती हे सुशिक्षित सरपंच आहेत आणि त्यांचा हा इंजिनियर मुलगा म्हणजे गाव सोडून ते शहराकडे जाऊन त्यांचं लाईफ छान जगू शकत होते, पण त्यांनी गावात राहून त्यांचा दूधधंदा करायचं ठरवलं. आणि आज मी बघायला गेले, मी परत काही वर्षांनंतर आता फॉलोअप घेतलं, तेव्हा मला कळलं की त्या मुलाचा गोठा हा आधुनिक झालेला आहे आणि अगदी वैज्ञानिक पद्धतीने चालणारं ते यशस्वी डेअरी फार्म झालेला आहे. म्हणजे आता तो गोठा नाही राहिला, हा प्रॉपर डेअरी फार्म झालेला आहे. तर ही किती इन्स्पायरिंग गोष्ट आहे आणि मला तर वाटतं की आज ह्या आपल्या इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांमध्ये अशा बऱ्याच सक्सेस स्टोरीज खरंच असतील. आणि मगाशी मिळालेल्या सगळ्या पुरस्कारांमध्ये सुद्धा त्या प्रेझेंटेशनमध्ये लक्षात आलं की खरंच काही खूप इन्स्पायरिंग लोक आहेत आज आपल्यामध्ये. मला खात्री आहे की तुमचं जे हे काम आहे ह्यात आम्ही हिंदुस्तान फीड्स हे कायमच तुमच्याबरोबर पार्टनर म्हणून तुमच्याबरोबर प्रत्येक पाऊल तुमच्याबरोबर असणार आहोत. दैनिक प्रभातचा आज मी विशेष धन्यवाद करते की त्यांनी इतका सुंदर उपक्रम राबवून गाव पातळीवरच्या नेतृत्वाला व्यासपीठ दिलं आहे. आपले सरपंच हे फक्त निवडणूक जिंकलेले प्रतिनिधी नाहीत, तर ते गावाचे खरे CEO आहेत. पण CEO जे कंपनीचे असतात त्यांच्यात आणि आपल्या सरपंचांमध्ये हा एकच फरक आहे की कंपनीच्या CEOकडे एक ACचं कॅबिन असतं आणि गावच्या सरपंचाकडे हे मंडई, चौक आणि आपले गावातली मंडळी हे असतात. पण सिरियसली म्हणायचं तर गावाचा प्रत्येक निर्णय, गावातली प्रत्येक समस्या आणि प्रत्येक यश हे त्यांच्यावर अवलंबून असतं. माझं भाग्य आहे, मी आज खरंच खूप लकी फील करते की मी आज स्टेजवर थोर व्यक्तिमत्वांसमोर इथे उपस्थित आहे. आपले श्रीयुत जयकुमार गोरे साहेब, ज्यांनी दुष्काळी भागात बागायत करण्याचा इतिहास आणला, जलक्रांती घडवून आणली. आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत चंद्रकांत दळवी सर, ज्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून हजारो युवकांचंच नाही तर खेड्यापाड्यांचं आयुष्य बदलवलं आहे. मी स्वतः रयत शिक्षण संस्थेच्या YC कॉलेजची स्टुडंट आहे, त्यामुळे इथे आज मी त्यांच्यासमोर त्यांच्याबरोबर उभी आहे याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आहे. हिंदुस्तान फीड्समध्ये आम्ही नेहमीच असं म्हणतो की दूधधंदा हा केवळ व्यवसाय नाही, तर गावाची अर्थव्यवस्था, त्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ह्या कण्याला बळकटी देण्याचं काम हे आम्ही अतिशय सिरियसली घेतो. आमच्या प्रत्येक उत्पादनामागे खूप विचारपूर्वक रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालेलं असतं, खूप सायंटिफिक रिसर्च झालेला असतो.
त्यामागे बराच सर्वे झालेला असतो आणि हा सगळा सर्वे आम्ही आमच्या स्वतःच्या R&D फार्मवर करतो. आणि मी अगदी गर्वाने तुम्हाला सांगेन की आमच्या R&D फार्मवर ज्या गाई म्हशी आहेत त्यांचं जे दूध तयार होतं ते आम्ही स्वतः आमच्या घरीसुद्धा पितो. म्हणजे एवढा विश्वास आम्हाला आमच्या खाद्यावर आहे. आत्ताच आम्ही एक नवीन पाऊल टाकलं आहे. नवहीन टेक्नॉलॉजीज नावाची आमची नवीन सिस्टर कंपनी आम्ही सुरू केली आहे की जिच्यातून आम्ही विविध प्रकारचे कॅटल फीड सप्लिमेंट्स विकसित करून बाजारात आणतो आहे. हे अजूनही प्रगत, पोषक आणि परिणामकारक प्रॉडक्ट्स आहेत. त्याचं तुम्हाला प्रेझेंटेशन आणि हे प्रॉडक्ट्स कुठले कुठले आहेत हे ह्या स्क्रीनवर दिसतच आहे. आज इथे जे नामांकित सरपंच उपस्थित आहेत, तुम्हाला हा पुरस्कार मिळाला ही तर खूप मोठी गोष्ट आहे, पण अगदी नाही समजा मिळाला तरी तुमच्या लोकांच्या मनात तुम्ही खऱ्या अर्थाने ऑलरेडी सुपर हिरो आहात. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की मजबूत गाव म्हणजेच मजबूत महाराष्ट्र आणि आपल्या गावांना मजबूत करणारे हे आदर्श सरपंच म्हणजेच आमचे खरे रोल मॉडेल आहेत. आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेल्या सर्व सरपंचांना तुम्हाला माझ्याकडनं आणि हिंदुस्तान फीड्सकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मैथिली मॅडम. त्यांच्या एकूणच वाटचालीविषयी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि यानंतर लगेचच आपण खूप महत्त्वाच्या मार्गदर्शनाकडे वळतो आहोत. मगाशी माननीय मंत्री महोदयांनी उल्लेख केला की दळवी साहेबांचं मार्गदर्शन ऐकलं नाही तर तुम्हाला तुमच्या गावाच्या विकासाचा ध्यास नाही असं ते म्हणाले होते. कारण अर्थातच निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न अशा नावाचं पुस्तक निघालेलं आहे. याच्यावरूनच दळवी साहेबांच्या जे त्यांनी कार्य केलेलं आहे त्याचं महत्त्व आपल्याला कळून येतं आहे. निढळ गाव जे दुष्काळी मांडेशातलं आहे तिथे दळवीसाहेब उपजिल्हाधिकारी असताना या गावाचा त्यांनी आमूलाग्र विकास केला आणि याबाबतची सविस्तर माहिती या पुस्तकामध्ये आहे आणि हे पुस्तक बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण जरूर हे पुस्तक घ्या. आपल्याला नक्कीच आपल्या गावाच्या विकासासाठी त्याचा नक्की फायदा होत असेल आणि अर्थातच पुस्तकातलं मार्गदर्शन तर आहेच, पण आज प्रत्यक्ष माननीय दळवी साहेबांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. यानंतर मी मार्गदर्शनासाठी आमंत्रित करणार आहे माननीय चंद्रकांता दळवी साहेबांना. त्यापूर्वी आपल्याला एक आवाहन आहे. MH11 DN 2066 ही स्विफ्ट गाडी बाहेर वाहतुकीला अडथळा निर्माण करते, तर ती गाडी ज्यांची असेल त्यांनी कृपया ती बाजूला करावी असं आपल्याला आवाहन करते. आणि यानंतर मी माननीय दळवी साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करते. आपण आपलं मार्गदर्शन इथे उपस्थितांना करावं. गाडी नंबर अजून एकदा MH11 DN 2066 स्विफ्ट गाडी आहे. प्रभात दैनिकाच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे आणि आपल्या जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री माननीय श्री जयकुमार गोरे साहेब आत्ताच आपणा सर्वांना पुरस्कार वितरण करून आपल्याला सर्वांना अतिशय सुंदर मार्गदर्शन करून ते पुढच्या कार्यक्रमासाठी गेले आहेत. व्यासपीठावर उपस्थित आहेत माननीय श्री आनंद गांधी, त्याचप्रमाणे प्रभातचे मुख्य संपादक श्री अविनाश भट, तसेच सातारा आवृत्तीचे आमचे मित्र श्री श्रीकांत कात्रे व्यासपीठावर उपस्थित आहेत. हिंदुस्तान फीड्स मार्केटिंग अँड ब्रॉडकास्टिंग स्पेशालिस्ट माननीय अवंतिका नितीन माने, त्याचप्रमाणे हॉटेल चंद्रविलासचे वसंत जोशी, आणखी गणेश जोशी, ज्याने आपल्यासमोर अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं त्या मैथिली माने जोशी. आपण सर्व पुरस्कार प्राप्त सरपंच, अनेक गावामधून सरपंचांच्या बरोबर आलेले सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायती सदस्यांनी, बंधू भगिनींनो, मी पहिल्यांदा ज्या गावातल्या सरपंचांना या ठिकाणी
प्रभातच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित केलं, त्या सर्व सरपंचांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना त्यांच्या गावाच्या विकासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. एक अभिमानाची गोष्ट आहे की आपण आपल्या गावामध्ये, मगाशी मी पाहिलं की काही लोकांचा 4 वर्षाचा कालावधी झाला आहे सरपंच म्हणून, काही लोकांचा 2 वर्षाचा कालावधी झाला आहे, काही लोकांचा 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आणि अतिशय अल्प कालावधीमध्ये आपण 3-4 वर्षामध्येच त्या गावामध्ये असं भरीव कार्य करून दाखवलं की प्रभातनं आपल्याला या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की प्रभात हे पुण्यामधलं एक प्रमुख दैनिक, ज्याची सुरुवात 1931 मध्ये झाली. जवळपास 75-80 वर्ष प्रभात म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे. गांधीसाहेब पुण्यामध्येच शिकायला होतो, त्यामुळं त्या कालावधीपासून 1975 पासून मी प्रभात वाचत आलेलो आहे. आणि प्रभातच्या अनेक वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मी आपल्याबरोबर उपस्थित होतो. प्रभातचे आपले पुण्यातील अनेक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार माझे खूप जवळचे संबंधित आहेत. आणि म्हणून प्रभात 6 वर्षापूर्वी आपण साताऱ्यात घेऊन आलात. सातारा हा माझा जिल्हा आहे. आणखी श्रीकांत कात्रे माझे फार जुने मित्र आहेत, आणि श्रीकांत कात्रे यांच्याकडं आपण साताऱ्याची धुरा सोपवली. आणि मला सांगायला खूप आनंद आहे की आज साताऱ्याच्या सुद्धा सांस्कृतिक आणखी सामाजिक जीवनाचं अंग म्हणून प्रभात नावारूपाला आलेला वृत्तमानपत्र आहे. आपल्या प्रभातच्या वतीनं आपण अनेक उपक्रम दरवर्षी घेत आहात. आणि विशेषतः सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या ज्या काही घडामोडी होतात त्याचा अतिशय सविस्तर वार्तांकन आपल्यामार्फत लोकांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. अनेक उपक्रम आपण राबवता. आणि पुण्यामध्ये सर्वात जास्त गाजलेला, जेव्हा दुसऱ्या कुठल्याही वृत्तमानपत्रांना सुरुवात केली नव्हती, तेव्हा आपण 10वी अभ्यासमाला अशा प्रकारचं आपण सदर चालवत होतात. ज्या कालावधीमध्ये दुसरं कुठलंही मार्गदर्शनाचं साधन नव्हतं, त्या कालावधीमध्ये आपण अशा प्रकारची मालिका सुरू केली आणि ती खूप पॉप्युलर झाली होती, मला चांगलं आठवतं. आपण अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना सुद्धा, जसं आज आपण आदर्श सरपंचांना पुरस्कार देऊन गौरवान्वित केलं, तसं आपण अनेक उत्तम विद्यार्थ्यांना, ज्यांनी खूप सुंदर अशा प्रकारचे 10वी-12वीमध्ये किंवा उच्च शिक्षणामध्ये उत्तम काम केलेलं आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांनासुद्धा आपण शिष्यवृत्ती देऊन त्यांना घडवण्याचं कार्य करता आहात. मुलींना आपण विशेष त्याच्यामध्ये मदत करता आहात, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मुली, महिला यांच्या विकासासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आपण प्रभात नारी सन्मान नावाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करता आहात. आणि त्याचप्रमाणे आरोग्यासाठी सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम इथे आपण राबवत आहात. आणि या सगळ्या आपल्या वाटचालीमध्ये ज्यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे, आपण मगाशी आम्हाला जे पुस्तक या ठिकाणी प्रेझेंट दिलं, आपले संस्थापक, त्यांच्याबद्दल आपण एक छान असं पुस्तक लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारचा उपक्रम आपल्यामार्फत राबवले जात आहेत. वारा कोठारी म्हणून ज्यांनी हे वृत्तमानपत्र सुरू केलं, आणि त्यांच्या पश्चात माधवराव खंडकर यांनी त्याची धुरा सांभाळली, आणि आज सध्याचे संपादक अविनाश भट म्हणून हे सगळं करतायत. आपल्या मार्गदर्शनाखाली, आपल्या नेतृत्वाखाली ही प्रभातची वाटचाल सुरू आहे. सरपंचांचा पुरस्कार हे 2रंच वर्ष आहे. आणि हा कार्यक्रम, मी श्रीकांत आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो, ही खूप नीटनेटका आणि अप्रतिम अशा प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केला. सगळ्यात महत्त्वाचं, फेट्या आधीच बांधला आणि स्टेजवर आल्यावर त्यांच्या हातात फक्त कप दिला.
सत्काराच्या कार्यक्रमाच्या मध्ये शाल, श्रीफळ, मग गुलाबाचं फूल, मग बुके, हे सगळं सांभाळता सांभाळता सगळ्यांच्या नाकीनऊ येतं आणि त्याला तुम्ही फाटा दिला आणि फक्त कप जो पुरस्कार द्यायचा आहे तो दिला. त्याच्याबद्दल पहिल्यांदा या नेहमीच्या प्रथेला फाटा देऊन आपण ज्या कामासाठी त्यांचा सत्कार करतात तो कपच फक्त आपण त्यांच्या हातात दिला आणि त्याच्यामुळं खूप इझी सगळं झालेलं मी मगाशी बघत होतो. तर या ठिकाणी मगाशी आपल्या जिल्ह्याचं भाग्य आहे की आपल्या जिल्ह्याला ग्रामविकास मंत्री लाभलेले आहेत जयकुमार गोरेजी म्हणून. त्यांच्या भाषणामध्ये आपण त्यांचं सगळी वाटचाल, राजकीय वाटचाल त्यांनी सांगितलीच, पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खटाव आणि मान तालुक्यासारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं जलसंपन्न तालुके हे व्हायला लागलेले आहेत आणि ते मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. कारण माझ्या निढळ गावाला लागूनच मान तालुक्याची हद्द सुरू होते आणि खटाव आणि मान मतदारसंघ, खटाव तालुक्याचे 3 मतदारसंघ झालेले आहेत. 3 तालुक्यांना खटाव तालुका जोडला गेला आहे. खटाव मान, खटाव उत्तर कराड आणि खटाव कोरेगाव अशा प्रकारचे. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यामध्ये, तिन्ही तालुक्यामध्ये, तिन्ही मतदारसंघामध्ये काय काय काम चाललं हे पाहायला मिळतं. तर जयकुमार गोरे साहेबांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या 6 महिन्यामध्ये जे नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू केलेले आहेत ते अतिशय अप्रतिम अशा प्रकारचे उपक्रम आहेत. गावांच्या विकासासाठी, ग्रामीण राज्याच्या विकासासाठी अतिशय सुंदर उपक्रम जो खास करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या ठिकाणी राबवलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाची बक्षिसं दिल्या जाणार आहेत. ज्या गावामध्ये एकी आहे, ज्या गावामधली ग्रामपंचायत अतिशय हिरिरीनं भाग घेते आहे आणि ज्या गावामध्ये उत्कृष्ट कार्याची परंपरा आहे, या गावांना अशा या पंचायत राज अभियानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सहभाग घेता येईल आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारचे बक्षिसं मिळतील याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मी जरी शासकीय सेवेमध्ये होतो तरी मी 1 जानेवारी 1983 ज्या दिवशी पहिल्यांदा उपजिल्हाधिकारी म्हणून नोकरीत आलो त्या दिवसापासून मी माझ्या निढळ गावाच्या विकासासाठी माझ्या गावातील सगळ्या लोकांना बरोबर घेऊन मी काम करतो आहे. आज 42 वर्ष झाली निढळ गावामध्ये प्यायचं पाणी नव्हतं, लाईट नव्हती, कसल्या प्रकारच्या सुविधा नव्हत्या. आपण सातारकरांना सगळ्याला माहीत आहे की आज निढळ महाराष्ट्रामधलं, देशामधलं एक स्मार्ट व्हिलेज, समृद्ध व्हिलेज, जलपूर्ण व्हिलेज अशा प्रकारचे सगळे बिरुदावलं या गावाला आपल्याला पाहिलेले आहेत. या निढळ गावाच्या 42 वर्षाचा प्रवास सुनील चव्हाण म्हणून लेखक आहेत, त्यांनी निढळ गावाचा आणि माझ्याबरोबर चर्चा करून 42 वर्षामध्ये निढळ गावामध्ये जी विकासाची कामं केलेली आहेत त्याचा एक दस्तऐवज निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. ग्रामविकासामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाने हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवण्यासारखं पुस्तक आहे. बाहेर मगाशी अनाऊन्स पण केलं आहे की बाहेर आपल्याला हे पुस्तक आपल्याला उपलब्ध होईल अल्पदरामध्ये. तर या पुस्तकाच्या माध्यमातून एखाद्या गावामध्ये आपण काय काय करू शकतो, आपण सुरुवात कुठून करू शकतो आणि कुठपर्यंत जाऊ शकतो याचा सगळा प्रवास तुम्ही सगळ्यांनी वाचलात तर सरपंच म्हणून, ग्रामपंचायत म्हणून, ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून गावामध्ये काय काय केलं जाऊ शकतं याचं तुम्हाला डिटेल माहिती त्याच्यामध्ये बघायला मिळेल. ते कसं करायचं, कुठल्या योजनेमधून ते बसवायचं हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी पाहता येऊ शकेल. दुष्काळी गाव, प्यायला पाणी नव्हतं, या गावाची लोकसंख्या 5000 आहे, गावाचं भौगोलिक क्षेत्र 5000 आहे, गावाला 17 वाड्या वस्त्या आहेत, गावामध्ये 4 ओढ्या आहेत, त्याची लांबी 28 किलोमीटर आहे, उत्तराच्या बाजूला डोंगर आहे जो चढून जाण्यासाठी 1 तास लागतो आणि गावाच्या दक्षिणेला दरूचा तलाव आहे, त्या तलावापर्यंतची लांबी 5.5 किलोमीटर आहे. या सगळ्या शिवारामधल्या प्रत्येक वावरामध्ये, प्रत्येक शेतामध्ये विकासाची कमीत कमी 2 किंवा 3 कामं या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळतील मित्रहो.
गावाचा विकास म्हणजे फक्त गावठाणाचा विकास हा एक आपल्या सगळ्यांच्यामध्ये पसरलेला भ्रम आहे, गैरसमज आहे. गावाच्या विकासामध्ये गावाचा सर्वांगीण विकास म्हणजे गावाचं जेवढं काही भौगोलिक क्षेत्र आहे, गावठाण अधिक शेती अधिक वनजमीन पडीक जमीन गायरान, ह्या सगळ्यांचा विकास करणं म्हणजे गावांचा विकास असतो. आणि हे सगळं करण्यासाठी सातत्यानं गावानं एकत्र येऊन हे सगळं काम करावं लागतं. आणि सातत्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 5 वर्षामध्ये सरपंचानं संपूर्ण गाव बदलून टाकावं अशा प्रकारचे सगळ्यांच्या लोकांची अपेक्षा असते. गावामध्ये सगळ्यात जास्त शिव्या कुणाला खाव्या लागत असतील तर त्या सरपंचांना खाव्या लागतात. हे सगळे सरपंच या ठिकाणी मान्य करतील. म्हणजे कुणालाही तुम्ही जर का बाहेर विचारलं त्या निढळमध्ये एवढं काम झालं आहे, आमचे सरपंच काहीच करत नाही, म्हणजे कुणीही सहज बोलताना असं म्हणतो की सरपंच काय काम करत नाही आमच्या गावातला आणि म्हणून आमच्या गावाचा विकास होत नाही. हे पण तितकं चुकीचं स्टेटमेंट आहे. कारण एकटा सरपंच काहीच करू शकत नाही, एकटी ग्रामपंचायत काहीच करू शकत नाही. जोपर्यंत गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या पाठीमागं सरपंचांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहत नाही तोपर्यंत एकटी ग्रामपंचायत किंवा सरपंच किंवा एकटा सदस्य काही काम करू शकत नाही. आणि मला खात्री आहे ज्या 30 गावातल्या सरपंचांचा या ठिकाणी सत्कार केला त्यांना सत्कार एवढ्यासाठी केला की तुम्ही गावातल्या लोकांना एकत्र करून तुम्ही सगळ्यांचं नेतृत्व करताय म्हणून तुम्ही काहीतरी करू शकला आणि म्हणून तुमचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. हे त्याच्यातलं गम्य आहे, तुम्हाला मान्यच करावं लागेल. परंतु ज्या गावामध्ये सरपंच हे करू शकत नाही त्या सरपंचांच्या मागं गाव उभं राहत नाही. म्हणजे अजूनही बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये आपण कुठल्या पॅनेलचे सरपंच आहे हेच त्याच्या लक्षात राहिलेलं असतं. मगाशी जयकुमार गोरे साहेबांनी सुद्धा सांगितलं निवडणुका संपल्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये पक्ष गट तट आणि पॅनेल, ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वाचं आहे पॅनेल, हे पॅनेल विसरूनच आपल्याला पुढं काम करण्याची आवश्यकता असते. जो सरपंच पॅनेलमध्ये गटामध्ये पक्षामध्ये अडकला तो त्या गावामध्ये काही फार समाधानकारक काम करू शकत नाही. आणि म्हणून सरपंच झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही पॅनेलचे असा, तुम्ही कुठल्याही गटाचे असा, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, तुम्ही गावाचे सरपंच आहात. आणि गावाच्या सरपंचांना सगळे सारखे पक्ष गट तट पॅनलच्या पलीकडे जाऊन जो ग्रामपंचायतीचा सरपंच चांगलं काम करेल त्याचं खऱ्या अर्थानं नाव होईल आणि त्याच्या हातून चांगलं काम होऊ शकतं. हा झाला एक बाजू. परंतु ग्रामपंचायतीमध्ये सरपंच जे झालेले लोक आहेत किंवा ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले जे सदस्य आहेत त्यांना आपल्या सगळ्याला कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, पण हे 90% लोकांना पुन्हा पुढच्या ग्रामपंचायतीमध्ये उभं राहण्याची संधीच मिळत नाही. कारण कशामुळं की वार्डची पुनर्रचना होते, वार्डांची पुनर्रचना झाल्यानंतर रिझर्वेशनचं रोटेशन असतं. आज ओबीसी या वार्डामध्ये आहे तर पुढच्या वर्षाच्या निवडणुकीला त्या वार्डामध्ये जातं, त्याच्या पुढच्या निवडणुकीला त्या वार्डामध्ये जातं. ज्या ओबीसी महिलेनं चांगलं काम ह्या वार्डामध्ये केलं तिला पुढच्या वेळेला निवडणुकीला उभं राहायची संधीच नसते, कारण तिथं ते ओबीसीची सीटच पुढच्या वार्डामध्ये निघून गेलेली असते. तेच महिलांच्या बाबतीमध्ये होतं, तेच पुरुषांच्या बाबतीमध्ये होतं, तेच एससीच्या बाबतीमध्ये होतं, तेच ओपनच्या बाबतीमध्ये होतं. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन व्हर्टिकल रिझर्वेशन याच्यामध्ये एक वेळ ग्रामपंचायतीच्या बॉडीमध्ये निवडून आलेल्या माणसांच्या पैकी 11ची बॉडी असेल तर चुकून एखादा दुसरा प्राणी असा निघतो की त्याला पुढच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहता येतं. अन्यथा 99% लोकांना पुढच्या निवडणुकीला उभंच राहता येत नाही. ही तरी बाजू सगळ्याला मान्य आहे का? मान्य आहे सगळ्याला. मग असं जर असेल तर मग आपल्याला जे काही 5 वर्ष सरपंच म्हणून पद मिळालेलं आहे त्या पदाचं किती सोनं केलं पाहिजे ह्याचं तुम्हाला साधारणपणे अंदाज मी या निमित्तानं देऊ इच्छितो. म्हणून 5 वर्ष सरपंचांनी असं काम केलं पाहिजे की तन मन धन विसरून, तन मन धन खर्च करून काम करावं असं म्हणतात, पण सरपंचांनी तन मन धन विसरून काम करायचं. घरदार काय बघायचं नाही,
5 वर्ष 90% सरपंच घरामध्ये दिसता कामा नाही, तर तो गावामध्ये दिसला पाहिजे कुठं ना कुठं तरी. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी गावातला शेवटचा माणूस झोपेपर्यंत सरपंचानं काम केलं पाहिजे. मित्र हो, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की जो जास्त वेळ देतो तोच माणूस यशस्वी होऊ शकतो कुठल्याही कामामध्ये. जर का तुम्ही पार्ट टाइम जर का काम करणार असेल सरपंच म्हणून, तर तुम्ही तुमच्या आयुष्याची संधी, या ठिकाणी समोर खूप जाणकार थोडेच लोक बसलेत पण जाणकार बसलेले आहेत, हे निर्विवाद आहे की तुम्ही तुमच्या 5 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेली ही एकमेव संधी आहे. भले तुमचे 4 वर्ष शिल्लक राहिले असतील, नाहीतर 1 वर्ष शिल्लक राहिला असेल, परंतु तुम्हाला पुन्हा सरपंच होण्याचे चान्सेस नाहीत. तुम्ही कितीही चांगलं काम करा किंवा तुम्ही कितीही वाईट काम करा, तुम्हाला पुढच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सरपंच होण्याचे चान्सेस नाहीतच जवळपास. आणि म्हणून या 5 वर्षामध्ये तुम्ही असं काम करा की गावातल्या लोकांनी पुढच्या 50 वर्षामध्ये हा आमका आमका सरपंच होऊन गेला असंच तुमचं नाव गाराळे साहेब त्यांनी घेतलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? 5 वर्षामध्ये इतकं काम करता येऊ शकतं, काही लोकांचं आपल्याला या ठिकाणी बघायला पण मिळालेलं आहे. आणि म्हणून रात्रंदिवस काम केलं पाहिजे. सतत आपण कुठल्या ना कुठल्या कामात तरी व्यस्त असलं पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे. राजकारणामध्ये गुंतला की दिवस न दिवस कुठे गेले पत्ता लागत नाही गावामध्ये. म्हणून राजकारणापासून दूर विकास कामासाठी पूर्णपणे ओतून घेऊन जर का आपण काम करायचं ठरवलं, तर तुमच्या हातून सर्वोत्कृष्ट काम तुमच्या गावामध्ये होऊ शकतं. आणि तुम्ही वन ऑफ द बेस्ट सरपंच ऑफ द व्हिलेज, बेस्ट सरपंच ऑफ द प्रभात, तो यावर्षी मिळालेला पुरस्कार आहे. पण तुमच्या गावानं तुम्हाला आमच्या गावामध्ये आमका सरपंच होऊन गेला असं म्हणायचं असेल तर ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. मित्र हो, गावात काम करणं खूप आव्हानात्मक प्रकारचं, खूप अवघड काम आहे, खूप चॅलेंजेबल काम आहे. आणि म्हणून सरपंचांना इथं फेटा बांधलेला आणि स्टेजवर आलेला आणि त्याला ट्रॉफी दिलेली बघितल्यानंतर मला त्या चेहऱ्यावरचं हास्य बघत होतो, पण त्यांना किती वेदना गावामध्ये सहन कराव्या लागतात, किती त्रास असतो हे माझ्या नजरेसमोर मित्र जात नव्हतं. आणि म्हणून या ठिकाणी प्रभातला मनापासून धन्यवाद देऊया की आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी विचारत होतो श्रीकांतला की निवड तुम्ही कशी केलेली आहे. सगळ्या एवढ्या चांगलं काम करणाऱ्या काय लोकांच्या इथं चित्रफिती दाखवल्या, काय लोकांची माहिती दाखवली की कशा पद्धतीनं त्यांनी काय कुठली कामं केलेली आहेत. तर प्रभातचे जे काही ह्या जिल्ह्यामध्ये वार्ताहर आहेत त्यांच्या नजरेतून जे उत्कृष्ट सरपंच म्हणून काम करतायत, ज्यांनी गावामध्ये काही भरीव काम केलेलं आहे, अशा सरपंचांची नावं या त्यांच्या प्रतिनिधींनी, प्रभातच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यामधल्या ही नावं त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाला पाठवली. मध्यवर्ती कार्यालयानं त्याचा क्रॉस चेक केला आणि त्याच्यानंतर तुमची निवड या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून धन्यवाद दिले पाहिजेत की ज्यांची निवड झालेली आहे ते अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे अविनाशी या ठिकाणी सरपंच आलेले आहेत. याच्यातले अनेक गावं आज महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये नावारूपाला आलेली आहे, सगळ्याला माहिती आहे. आणि म्हणून टाकेवाड्याचा उल्लेख मगाशी केला गोरे साहेबांनी, तर ते गाव सगळ्यात डिफिकल्ट लोकेशनमध्ये असलेलं गाव आहे. श्रीकांत बरोबर आहे ना? सगळ्यात डिफिकल्ट लोकेशन असलेलं गाव आहे. आणि त्या गावानं वॉटर कपमध्ये पाणी फाउंडेशनच्या राज्यामधला पहिला क्रमांक मिळवला होता. आणि मग तेव्हापासून त्या गावाचं नाव चर्चेमध्ये आलं आणि अप्रतिम अशा प्रकारचं सगळ्याच प्रकारच्या विकासाची कामं त्या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून आपल्याला खास करून मी गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये थोड्या गोष्टी सांगतो. कार्यक्रम खूप लांबलेला आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही. मी आपल्याला माझ्या अनुभवाच्या आधारावर हे सांगतो की मी प्रशासनामध्ये होतो, मी पॉलिसी मेकिंगमध्ये होतो. मगाच्या इंट्रोडक्शनमध्ये थोडी माहिती सांगण्यात आली की संत गाडगेबाबा अभियान कैलासवासी R.R. पाटील साहेबांच्या बरोबर तयार करून राबवण्याचं योगदान देता आलं. त्याच्यानंतर मग महात्मा गांधी तंटामुक्त गाव, आबा जेव्हा राज्याचे गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांच्याबरोबर काम करत असताना महात्मा गांधी तंटामुक्त गाव ही योजना आली. त्याच्यानंतर मी अहमदनगर जिल्हा परिषदेला गेल्यानंतर हागणदारी मुक्त गाव योजना आली.
सातबारा संगणकीकरण हे सुद्धा परत गावाशी संबंधित आहे. आणि म्हणून शेतकऱ्याशी संबंधितच सगळ्या योजना, गाव केंद्रित ह्या सगळ्या योजना आल्या. कारण मी गावामध्ये काम करत होतो, गावामध्ये काय गरजेचं आहे, कशाची गरज आहे ते बघून आपण या सगळ्या योजना इथे आणू शकलो. मी आपल्याला हे पण सांगू इच्छितो की मगाशी मान्य जयकुमार गोरे साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान जे आणलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या योजना आल्या त्याच्यासाठी बेस म्हणून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ही योजना बेसिकली गृहीत धरूनच ते काम केलं जातं. तर या गावाच्या विकासामध्ये मगाशी मंत्री महोदय सांगत होते की 65% निधी हा शासकीय योजनेमधूनच गावाच्या विकासासाठी मिळतो. माझं ह्याच्या विरुद्ध माझा अनुभव आहे की 65% नव्हे, मी 42 वर्ष निढळ गावामध्ये काम करतो आहे. शासनाची एकही अशी योजना नाही, केंद्राची योजना असो, राज्याची योजना असो, जिल्हा परिषदेची असो किंवा ग्रामपंचायतीनं स्वतःच्या फंडातनं केलेली योजना असो किंवा सेसर फंडातून योजना असो, गावाच्या विकासाच्या संदर्भामधल्या 90% विकासासाठी कुठल्या ना कुठल्या शासकीय योजनेमधूनच पैसे मिळतात आणि त्याच्यामधून 90% गावाचा विकास होतो. गावामध्ये जर का तुम्हाला मंदिर बांधायचं असेल, गावामध्ये जर का तुम्हाला एखादी कमान बांधायची असेल, याच कामाला फक्त तुम्हाला लोकवर्गणी आणि लोकसहभाग लागतो. तुम्हाला गावात यात्रा करायची असेल, पारायण करायचं असेल, ही सगळी कामं जी आहेत ते गावाच्या लोकवर्गणीमधून होत असतात. पण विकासाची जी खरी कामं आहेत तीही 90% शासकीय योजनामधून होतात. आपल्या सगळ्यांना माहिती नसतं, एका कामासाठी केंद्राची पण योजना आहे, राज्याची पण योजना आहे, जिल्हा परिषदेची पण योजना आहे. तर ग्रामपंचायतीला आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचाला कुठल्या कामासाठी कुठली योजना आहे हे माहिती असण्याची आवश्यकता आहे. आणि गावाच्या विकासासाठी कुठली कामं करावी लागतात तर त्याच्यामध्ये भौतिक विकास, गावाचा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट यामध्ये 90% विकासाच्या गोष्टी येतात आणि त्यासाठी 90% पैसे सरकारच्या योजनेमधून येतात. दुसरा गावाचा विकास आहे आर्थिक विकास. फक्त गावाचा भौतिक विकास होऊन चालत नाही, तर गावाचा आर्थिक विकास झाला पाहिजे. गावातल्या लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, गावातल्या प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानं गावाचं राहणीमान सुधारलं पाहिजे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं पाहिजे. हे गाव विकासाचं दुसरं महत्त्वाचं अंग आहे. आणि तिसरं महत्त्वाचं अंग आहे की गावाचा मानव विकास, गावाचा ह्युमन डेव्हलपमेंट, गावामध्ये राहणाऱ्या मुलांचा, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा, युवकांचा, युवतींचा, महिलांचा, वृद्धांचा, शेतकऱ्यांचा विकास, हा सगळा विकास म्हणजे गावाचा विकास आहे. परंतु बहुतेक वेळा गटाराच्या योजना, रस्त्याची कामं, आता त्याच्यामध्ये पण फॅड आला आहे की रस्त्याच्या कामामध्ये सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, जिथं 500 मिलीमीटर पाऊस पडतोय खटाव मान तालुक्यामध्ये, तिथं एक वेळ डांबरी रस्ता केला तर त्याच्यात 25 वर्ष त्याला खड्डा पडत नाही. अनेक कामं गावामध्ये झाली आपल्याला पाहायला मिळतात. तिथं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतो आपण. म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केल्यानंतर त्या गावामध्ये जर का एखाद्याला नळाचं कनेक्शन द्यायचं असेल, वायर जोडायचे असेल तर किती प्रॉब्लेम येतात. परंतु म्हणून आणि त्याच्यासाठी खर्च किती येतो. म्हणजे 25% कामामध्ये जर 25% फंडामध्ये जर का गावातले रस्ते होणार असेल तर त्याच रस्त्याला 100% म्हणजे जास्त पैसे लागतात सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला. त्यामुळं गावानं हे बघायला पाहिजे की आपली गरज काय आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मिळत आहेत म्हणून करायचे का नाही करायचे हा सुद्धा गावांनी घ्यायचा कॉल आहे. आणि म्हणून पिण्याचं पाणी, आरोग्य, लाईट, रस्ते याच्या पलीकडे जाऊन गावाचा विकास व्हायला पाहिजे. सर्व भौतिक विकास व्हायला पाहिजे. गावाची शेती सुधारली पाहिजे, बचत गटाची चळवळ चालली पाहिजे, गावामध्ये लोकांना सहजासहजी पीक कर्ज मिळालं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट कर्ज मिळालं पाहिजे. या सगळ्यासाठी गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीनं काम करण्याची गरज असते. आणि म्हणून या सगळ्याच प्रभातच्या आजच्या ह्या कार्यक्रमामुळं आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्कृष्ट काम कुठल्याही योजनेमध्ये
होत असेल तर ते सातारा जिल्हा परिषदेमध्ये होतं आणि सातारा जिल्हा परिषदेला जेवढे पुरस्कार मिळाले असतील गेल्या 5-25 वर्षामध्ये एवढे पुरस्कार कुठल्याच ग्रामपंचायतीला कुठल्याच जिल्हा परिषदेला मिळत नाहीत आणि म्हणून ग्रामपंचायतीचा फार मोठा सपोर्ट या जिल्ह्यातल्या नेत्यांना विकासाचा जो काही एक आवड आहे ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं कशी करावीत हे सातारा जिल्ह्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्याकडून शिकावं असं नेहमीच मराठवाडामधल्या की विदर्भामधले लोकप्रतिनिधींना वाटत असतं. आपण त्या भागातले आहोत, त्या कार्यक्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे आपण सरपंच आहोत, हे किती आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः प्रभातला मी मनापासून धन्यवाद देतो की सातारा जिल्ह्यामधल्या आदर्श सरपंचांना पुरस्कार देण्याचा जो मागच्या वर्षापासून आपण उपक्रम सुरू केलेला आहे तो कार्यक्रम आता यावर्षी 2ऱ्या वर्षामध्ये आहे. दरवर्षी याच्यामध्ये नवीन नवीन सरपंचांना नवीन नवीन गावांना मग अशा आपण आनंदभाई सांगत होतात की पुढच्या वर्षापासून जसं आदर्श सरपंच पुरस्कार दिला तसं पुढच्या वर्षापासून आदर्श गाव हा सुद्धा पुरस्कार प्रभात देऊ इच्छित त्याच्याबद्दलचं त्यांनी सुतोवाच केलेला आहे. तर हा एक चांगला उपक्रम याच्या निमित्तानं अनेक गावांना यामध्ये सहभागी होता येईल असे सर्व उपक्रम आपण राबवावेत. त्याच्यासाठी आपल्या सगळ्या उपक्रमांना आम्ही वैयक्तिक ग्रामविकासाचा कार्यकर्ता म्हणून खास करून मी याच्यामध्ये सहभागी व्हायला मला आवडेल. माने देशमुख आपण मगाशी रयतचा उल्लेख केला आणि तुम्ही YC कॉलेजच्या विद्यार्थी आहात म्हणून सांगितलं. मला खूप आनंद झाला, मला खूप अभिमान वाटला की आमच्या रयत शिक्षण संस्थेची एक विद्यार्थिनी इतक्या उच्च पदावर गेलेली आहे, इतकं सुंदर काम करते आहे. तुमच्या माहितीसाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्ही पुढच्या 6 महिन्यामध्ये जेवढ्या म्हणून काही शाखा आहेत 750 शाखा आहेत, जसे की 42 कॉलेज आहेत. वन ऑफ द इज YC कॉलेज. प्रत्येक कॉलेज जेव्हा स्थापन झालं, छत्रपती कॉलेज तुम्हाला माहिती आहे की कर्मवीर अण्णांनी 1947मध्ये सुरू केलेलं कॉलेज आहे. 47 पासून जेवढे विद्यार्थी शिकून बाहेर पडले त्या छत्रपती कॉलेजमधून किंवा YC कॉलेजमधून या सगळ्यांची एक ॲल्युमिनाय स्थापन करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आणि म्हणून 47 सालापासून आजपर्यंत जेवढे विद्यार्थी छत्रपतीमधून बाहेर पडले किंवा YC स्थापन झाल्यापासून जेवढे विद्यार्थी बाहेर पडले तुमच्यापर्यंत रयतेची माणसं किंवा विद्यार्थी पोचतील, तुमच्याकडून तुमची माहिती घेतील आणि तुम्हाला रयत शिक्षण संस्थेच्या त्या शाखेचं तुम्हाला ॲल्युमिनायचा मेंबर करतील आणि अशा पद्धतीनं तुम्हाला पुन्हा संस्था रयतच्या बरोबर जोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे मुद्दाम म्हणून तुम्ही या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर असल्यामुळं मी आपल्याला या ठिकाणी विशेष सांगितलं. मी पुन्हा एक वेळ आपणा सर्व यशस्वी झालेल्या सरपंचांना ज्यांचा या ठिकाणी सत्कार केला त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांना सुयश चिंतितो. आणि प्रभातचे आनंद गांधी साहेब, श्रीकांत कात्रे साहेब आणखी अविनाश भट यांचे या ठिकाणी बोलावून आपल्याबरोबर संवाद साधण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि इथंच मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दळवी साहेब. मला वाटते त्यांचे जे अनुभवाचे बोल आपल्यापर्यंत पोहोचवले त्याचा आपण पुढच्या काळात निश्चितपणानं विचार कराल. यानंतर कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना हिंदुस्तान फीड्सचा जो लकी ड्रॉ आहे तो आपण काढणार आहे आणि त्यासाठी मी अवंतिका माने यांना मंचावर आमंत्रित करते. या लकी ड्रॉसाठी आपण मंचावर यावं. लकी ड्रॉ काढला जाईलच, पण त्यापूर्वी त्याच्या इतकंच महत्त्वाचं एक काम अर्थातच आभाराचं. इतका मोठा सोहळा आयोजित करायचं तर अनेकांचं सहकार्य लाभलं आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे अर्थातच आपलं कर्तव्य आहे. लकी ड्रॉनंतर इथे थांबण्याची कोणाची मानसिकता नसेल म्हणून मी आधीच आभाराचं काम करते. आपल्या व्यस्त शेड्यूलमधनं या ठिकाणी आलेले माननीय नामदार जयकुमारजी गोरेसाहेब, आताच आपल्याला अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेले माननीय दळवी साहेब, आजच्या या कार्यक्रमाच्या मुख्य प्रायोजक हिंदुस्तान फीड्सच्या मैथिली माने जोशी, हॉटेल चंद्रविलासचे वसंतराव जोशी, त्याचबरोबर कॉस्मॉस बँक, भगिनी निवेदिता बँक या सर्वांना मनापासून धन्यवाद देते. त्याचबरोबर ध्वनिव्यवस्था सांभाळणारे सचिन शेवडे, त्याच्यानंतर डिजिटल व्यवस्था जी केलेली आहे, स्क्रीन जो उपलब्ध करून दिलेला आहे ते सागर शिंदे,
आज जी पुरवणी आपल्या सर्वांच्या हातात आलेली आहे ती पुरवणी प्रकाशित करण्यासाठीचे गावोगावचे प्रभातचे प्रतिनिधी, त्याचबरोबर सर्व प्रभात परिवार, या ठिकाणी ज्यांना सन्मानित केले गेले ते सर्व सरपंच, उपसरपंच, त्यांच्यासोबत आलेले सर्व ग्रामस्थ आणि सर्व उपस्थित, आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण आलात. त्याचबरोबर अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींचंही सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. या सर्वांना मनापासून धन्यवाद देते. आणि आता लकी ड्रॉसाठी मी तो बॉक्स घेऊन या ठिकाणी आमंत्रित करते. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण हा लकी ड्रॉ काढणार आहोत. त्यापूर्वी अवंतिका मॅडम काही बोलणार आहेत. नाही बोलणार? ठीक आहे. ओके, लकी ड्रॉ अवंतिका मॅडम काढतायत. त्यातलं एक काढा, देता का लगेचच का तिन्ही काढताय? ठीक आहे. नाही, दुसरं नाही काढायचं. लकी ड्रॉ कुपन्स या ठिकाणी काढलेले आहेत. मी नावं घेते. विजय गोविंद मोरे. विजय मोरे आहेत का? एक सेकंड, वाचता नाही येते. बिरवडी असं गावाचं नाव वाचता नाही येते नीट. बिरवाडी. विजय गोविंद मोरे आहेत. पुढचं नाव आहे नामदेव लक्ष्मण पिसाळ चोराडे. नामदेव लक्ष्मण पिसाळ आहेत ना? आपण त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूयात. नामदेव लक्ष्मण पिसाळ. आणि त्यानंतरचं नाव आहे उमेश अर्जुन दळवी. शिरवळ, तालुका खंडाळा. उमेश अर्जुन दळवी आणि नामदेव लक्ष्मण पिसाळ आहेत ना? आहेत म्हटले ना लोक आता. नामदेव लक्ष्मण पिसाळ, उमेश अर्जुन दळवी यांनी पटकन व्यासपीठावर यावं अशी आपल्याला विनंती आहे. नामदेव लक्ष्मण पिसाळ, उमेश अर्जुन दळवी आणि असतील तर विजय गोविंद मोरे. आपलं नाव नाहीच. आत्ता ज्यांची नावं घेतली त्यांनी बॅकस्टेजला कॉन्टॅक्ट करावं. आणि ह्या लोक जर का इथे नसतील तर त्यांना त्यांच्या संपर्क नंबरवर संपर्क साधून त्यांचं गिफ्ट देण्यात येईल असं हिंदुस्तान फीड्सने आपल्याला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सर्व सरपंच, उपसरपंच, पुरस्कारार्थींचं मनापासून अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. आणि हा कार्यक्रम नामदेव लक्ष्मण पिसाळ आहेत इथे. मैथिली मॅडम, आपण त्यांना गिफ्ट देऊन सन्मानित करावा अशी विनंती आहे. नामदेव लक्ष्मण पिसाळ. मैथिली मॅडम, आपण त्यांना सन्मानित करावं. विजय गोविंद मोरे आणि उमेश अर्जुन दळवी असतील तर त्यांनी इथे यावं अशी विनंती आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते.